सबके लिए खुला है खुला है खुला है। मंदिर ये हमारा मतभेद को भुला गए। मंदिर ये हमारा सबके लिए खुला है। मंदिर ये हमारा। या लोणे कुटुंबाचं योगदान गावासाठी भरपूर आहे। त्यांनी अनेक कार्यक्रमात अनेकदा त्यांचा सहभाग राहतो। आज आपण त्या पुण्यतिथी निमित्ताने सर्व एकत्रित झालो भाऊ। 12 वर्ष ज्यांना जाऊन झाले, परंतु ज्यांनी अनेक वर्ष गावात सरपंच पद भोगलं, तथा अनेकदा सदस्य, असे अनेक आगळे वेगळे आमच्या आदरणीय अनुसया माता या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे। सर्व लोणे कुटुंब, मी सर्वांना विनंती करतो, आपण या कार्यक्रमाचा आनंद घेता आणि ज्यांना ज्यांना आवाज जात असेल त्या पाहुणे मंडळींनी, गावातील लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। आमचे गुरु सप्तखंडी निर्माते सत्यपाल महाराज आणि आदरणीय आपल्यातून जरी निघून गेले देहरूपानं, परंतु कार्यरूपानं प्रत्येकाच्या हृदयात अंतकरणात नाव कोरलेलं आहे। बस ना आजी, बस बस हो शांताबाई, बस तू। मी माझ्या गुरुचं आणि यांचं अनेक दिवसाचं नातं होतं। आदरणीय आमचे शिक्षक लोणे सर, जे पूर्ण कुटुंब सांभाळतात भाऊ आणि समाजाचंही भान ठेवतात। ही एवढी मोठी इमारत इथं उभी केली, शिक्षणाचा ज्या महामानवांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, तुकडोजी महाराज, तोच विचारधारा या लोणी कुटुंबातून लोकांना दिल्या जातात। आणि हा सर्वांकरता कार्यक्रम आहे की आओ कोई भी पंथी पंथी, हे आवो कोई भी धर्मी, देशी विदेशियों को, देशी विदेशियों को मंदिर ये हमारा सबके लिए खुला है। मंदिर ये हमारा मतभेद को भुला के। मंदिर ये हमारा। याच्या आधी सुंदर गायनाचा कार्यक्रम झाला भाऊ। दिवसभरापासून इथं आगळे वेगळे कार्यक्रम चालू आहेत। चष्मा वाटप, अनेकांच्या चष्मा वाटपाचा कार्यक्रम इथं झाला। अनेक लोकांना भाऊ मोफत तपासणी होती त्या शिबिराची। आणि महत्वाचा कार्यक्रम संपन्न झाला भोजनाचा। भोजनही झालं भाऊ। हमारे लहान लहान पोरं गडबड करू नका, तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी, कारण मला माहित आहे तुम्हाला कीर्तन, जास्त प्रबोधन, जास्त खोलातलं ज्ञान नाही पसनी पडणार, कारण आता नवीन युगात नवीन पद्धतीने द्यायला लागते। हे आले हेच तर उपकार भाऊ। हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला एक अभंग आहे। त्यांनी मानवता धर्म शिकवला आम्हाला। आम्ही ज्या विचाराचे पायीक आहोत, कारण चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात, लाखो बहुजनांना एकत्रित करून धम्माच्या विचाराकडे नेणाऱ्याला भीमाईचा वाघ म्हणतात, भीमाईचा वाघ म्हणतात। त्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो विचार दिला। त्या ज्योतिबा फुलेंनी शाहू महाराज, छत्रपती शिवाजीराजे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या अनेक महामानवाच्या विचाराचा दाखला देत हा आपला 2 तासाचा प्रबोधनाचा कार्यक्रम चालेल भाऊ। अनेक पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात। वंदनीय राष्ट्रसंत आपल्या अभंगातून मोठं मजेशीर लिहितात। मानव का धर्म क्या है,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, निवृत्ती दादा लोणेंचा, बोलो छत्रपती शिवाजी राजांचा, बोलो गाडगे बाबा तुकडोजी महाराजांचा, राम रहीम बाबाचा। बात करो अपनी जुबानों में, जो बात करो पैदा दुनिया भी कहे कुछ, दुनिया भी कहे कुछ, हम भी दीवाने, उशीर केला होत्या बाई आजी म्हण तुझ्यासारखी रिकामी आव काय रे बाबा, काम धंद्याचा टाइम आहे, अलीकडे शेतकऱ्याचा कामाचा बिजी शेड्यूल आहे भाऊ। हे निसर्गाने 2-4 दिवस झाले इकडे पाण्याचा उघाडा दिला, आमच्या भागात तर आताही पाऊस चालूच आहे। या पावसानं कहर केला भाऊ, शेतकऱ्याला बेचैन टाकलं जीवन जगणं करून। परंतु आम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं असेल तर या मानवाचं चरित्र वाचा लागेल। साधू संतांचे खरे विचार गाडगे बाबा तुकडोजी महाराज, त्या गाडगे महाराजांनी आम्हाला जीव तोडू तोडू सांगितलं शिक्षणाला महत्व द्या। आणि गाडगे बाबाचं मोठं नातं होतं, आम्हाला तोच विचार पाहायचा आहे तुमच्यापर्यंत। अर्थात मी काही महाराज नाही आणि मला महाराज व्हायचंही नाही आणि महाराज होऊन जायला जायचंही नाही, पण केलं महाराज होणं सोपं नाही। राष्ट्रसंतांनी एका अभंगात लिहिलं भाऊ की अंगिना ज्ञान म्हणे साधू मला मान, बसा रे, हे झाकणं आता बाहेर निघाले घराच्या, त्याला ऐकू चाललं गड्या कीर्तन लायकीच आहे। मी या लेकराईले का पाजाला याचा विको बंद कर, साऊंड मोठा गोड आहे। कोण्या गावचा? नांदेड, MH26। ओके, काय सरनेम? शेख। शेख रहकर भी तुम प्रोग्राम में है, ना हिंदू खतरे में ना मुस्लिम धोखे में। अरे सब मजे में, अपने लान लोन में आके देखो। शेख साहब का साउंड निवृत्ती दादा लोणे की पुण्यतिथी में। अरे आम्हाला तेच सांगायचं, धन्यवाद शेख साहेब, वाह। आणि साउंडची क्वालिटी आहे, टेन्शन ही मत लो, तुम आवाज बढ़ा दो, स्टेट गेली तर चालेल पण आवाज वाढवा, टेंशन मत लो, अच्छे दिन आने वाले हैं। नहीं किसी के पण अपने दोनों के तो हैं। प्रोग्राम होने के बाद लोने साहब जिंदाबाद। अब उनको क्या लेना है, पर लेना है समाज का। हिंदी मराठी तेरे मेरे बीच में चलता अपना, मेरी हिंदी जरा समझ लेना, खेड़े में की है, इसलिए मैं मराठी में हिंदी घुसार देता। और हिंदी कैसी रहती खेड़े में की तुमको मालूम है, भीत पर से कोंबड़ी ने उड़ी फेंका। क्या यार, तुमको मैंने बहुत पाए लेकिन तुम दिसला ही नहीं। मी तुम्हाला हसवतो यासाठी भाऊ, मला हसवायचं आहे, कारण कोरोनानं तुमचा आमचा हाचा पळवला। कोरोनानं, बसा काका या, आय लव्ह यू। मी सर्व देशी भक्तांना धन्यवाद देतो, कारण देशी भक्तांचं जे प्रेम आहे आमच्यावर, आम्हाला स्वाभिमान कोणामुळे मिळाला भाऊ, इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे। हे गटनाली मूर्ते
पैदा केले हो केले झोपडीत पैदा केले हो केले बंगल्यात पाठविले हे कटणाली मुरुडे जगलो तुझ्यामुळे ही मागुयामुळे बोलो बाबासाहेब आंबेडकर की हा खुर्चीवाला गट एका साईडनं होऊन जा म्हणजे मागच्या बाईला दिसतील तुम्ही 40 खुर्चीवर बसायला काय 40 दिसलं की साधू संत करले भलाई भलाई से जग में समझ लेगी रे माटी मिलेगी तेरे पीछे इंसान फिरत रहेगी रे माटी की काया बंदे माटी मिलेगी तेरे पीछे इंसान फिरत रहेगी रे माटी की काया भाऊ आपण ऐकलं इको बंद करा. आदरणीय निवृत्ती दादा लोणे साहेब ज्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि गरजू लोकांना कपडे वाटप त्यांना ज्याची गरज आहे ते वाटप आपण आदरणीय संजयरावजी लोणे साहेबांच्या प्रस्ताविकात ऐकलं. त्यांनी दारूच्या दुकानाचं परमिशन नाकारलं. अरे ज्याची गरज आहे ते मला द्या. आज आपण जे या गावातील मुलं शिकलात मोठे झालात ही सर्व पुण्य या आदरणीय लोणे साहेबांची आहे. वंदनीय राष्ट्रसंत मोठ्या जिव्हाळ्यानं लिहितात वैसे तो चित्ते है कीड़े मकोड़े हे होटल में खाता है भजिए पकोड़े होटल में खाता है भजिए पकोड़े हरे रात करता बुराई तेरे किए पर तुझको शर्म लाई माटी की तेरे पीछे इंसान फिरत रहेगी रे माटी की काया बंदे माटी मिलेगी तेरे पीछे इंसान फिरत रहेगी रे माटी की बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जास्त वेळ देऊ नका. 1 तास द्या भाऊ. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण आपण कोरोनाच्यानं 2 वर्ष ब्रेक बसला आणि कोरोना अनेक गोष्टी शिकून गेला. समजले कोरोनानं एवढं शिकवलं बाबा आणि तो कोरोना गेला असं समजू नका बरं अजूनही कारण त्याचं प्रेम कमी नाही झालं. अजूनही तो अमिताभ बच्चन साहेबाच्या घरात डबल गेलाच आणि अमिताभ बच्चनवर तो एवढं प्रेम आहे कोरोनाचं डबल राऊंड मारला भाऊ त्यानं. म्हणजे पाबर किती स्वच्छता आहे त्यांच्या घरात तरी कोरोनानं राऊंड मारला. म्हणजे बिमारी शक्यतोवर गरीबाच्या घरी येत नाही कारण त्या बिमारीला माहित आहे याच्या घरात आपली सोय होत नाही. बसणारे तू कोण पक्ष हिंडून राहिला एका पक्षात राहिने इकडे तिकडे फिरल्यानं मजा राहत नाही ना. गडबड करू नको एकाच ठिकाणी राह. खबरदार मनात उठशील तर आता. भारत माता की मी तुमच्यातलं मी काही महाराज नाही भाऊ. विचारपीठावरला जो कार्यक्रम झाला अति सुंदर झाला. गरजू लोकांना कपडे वाटप त्या म्हाताऱ्या माऊल्यांना साड्या दिल्या. अनेक लोकांना भाऊ आम्ही पाहतो दुपारी चष्मे वाटप. हे आहे खरी भक्ती. गाडी वाजवा लोणे कुटुंबासाठी. हे संघटनेचं ब्रीद. त्यांच्या मागं त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. मी त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद देतो. त्यांचे भाऊ त्यांच्या वहिनी त्यांच्या आई त्यांच्या सर्व लोणे कुटुंबातले मग नातू पंतू सर्व जणांना धन्यवाद देतो कारण आपण आपल्यासाठी नसलो पाहिजे इतरांसाठी जटलो पाहिजे. आपण पाहताना या बिमारी शक्यतोवर गरीबाच्या घरी जाते काय मग कारण त्या बिमारीला माहित आहे याच्या घरात आपली सोय होत नाही. बिमारी सोय पाहून जाते. गरीबाच्या घरी उंदीरही येत नाही. आले गलतीनं मुक्कामही करत नाही. जाताना रिवर्स घेते मरीन पण तुझ्या घराचा दरवाजापर्यंत लिहून ठेव
जिंदगीतलं का पेट्रोल पंपावर झोपीन पण तुझ्या घरात नाही येणार. जेवारीचा दाना नाही सापडला रे. पण या गरिबीनं कोण जन्माला आणलं बाहो. या देशाचं संविधान लिहिणारा विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर एका झोपडीत जन्मलेला महामानव आहे. काल घरी आमच्या घरी नव्हतं पितळीचं भांडार, आज सोन्याच्या ताटात जेवणारा बाबासाहेबांनी जास्त लंब्यात नका जाऊ. लघुत्तम मध्ये घ्या. आपल्यापेक्षा सुंदर गायक आहे तिथं. भाऊ आमच्या अगोदर इथं सुंदर गायनाचा कार्यक्रम झाला. ते एक बँड पार्टीचे आले होते. एक आजोबा जुनं पाशिंग आहे. ते महेंद्राचं मॉडेल आहे. ठीक आहे. आले गेले काय ते आप्पा. त्याचं स्वागत झालं. स्टेजवर आले होते. ते आहेत का? एक मिनिट असतील तर इकडे येऊन जा. एक स्वागत मी हस्ते करतो त्यांचं. कारण पुन्हा भेट होते नाही होत सांगता येत नाही. मी पाहिलं येताना त्याला जरा टेजोरी चालता म्हणजे थरथर कापते. पासिंग जुना आहे पण महेंद्राचं मॉडेल आहे. आज कलाकाराचं गाव आहे हे लहान लोण आणि एका मोठ्या महात्म्याचं गाव आहे पाभाव. ज्या निवृत्ती काकांनी इथं शिक्षणाची गंगा खोलली की ज्यांना खऱ्या अर्थानं गावाचं महत्व कळलं की जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं बाबे तू एकटाच कसा काय बसणार विरोधी पक्षात? माता की सगळे एका इकडे बसले हा एकटाच बसला भाऊ. भारत माता की. हसत राहा. मी खुश ठेवतो तुम्हाला. नाही तर लोकांना हसणं बिसणं सबन सोडलं कधी पा मरेलच असते. अरे प्रसन्न राहा. कोणी नाही कोणाचं. कोणी नाही कोणाचं. बच्चे झालं 40चं. बच्चे म्हणजे कोणतं ते दारूचं लाईन बॉटल 40चं भेटते. एक दारूवाला परवा म्हणे कोणी नाही म्हणे भाऊ कोणाचं. पण बच्चेही झालं 40चं. कारण कोरोनाच्या काळात ओळख झाली. अरे नवऱ्याला जर कोरोना झाला ना तर बायकोने दरवाजाच्या खालच्या फटीतून ताट दिला. जेवढा आहे तेवढं खाय. बाकी मागू नको. कारण हात लावला तर निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह. कोरोना शिकून गेला. हे मानव दुसऱ्यासाठी गेले म्हणून यायच्या पुण्यतिथ्या जयंत्या होतात. आपली का होत नाही. आपण आपल्यासाठी जगतो. तुकडोजी महाराजाचा पुरावा आहे. अरे जगायचं असेल तर इतरांसाठी जगा. तुकडोजी महाराजांना भजन मनोरंजनासाठी नाही केलं. भजनाची अट टाकली देवाकडे. देवा मी तुझं भजन करतो पण माझी अट ऐक. दिल मन से गाऊंगा तेरा भजन उठा उठा दे मेरा प्यारा वतन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ओ तेरा भजन उठा उठा दे मेरा प्यारा वतन. उठा उठा दे मेरा प्यारा वतन. संगीताओं में मेरे वतन की बिगड़ी है जनता. किसी का किसी से नहीं बनता. इसके लिए मैंने ठानी है ममता. सब नेताओं में कर दे मिलन. तब दूर हो मेरे दिल की जलन. तेरा भजन, ओ तेरा भजन पूजा उठा दे मेरा प्यार. मी एकटा काही करत नाही भाऊ. आमचा पूर्ण संचयन पोरो बोलत जा रे. जसे म्हातारे बाईले लुगडे कपडे भेटले. इकडे बाई ना मी तुम्हाला पुस्तक देतो. तुम्ही बोलत जा. भारत माता की. शिवाजी महाराज की. गाडगे बाबा की. बोलो तुकडोजी महाराजांचा. अण्णाभाऊ साठेंचा. वामनदादा कर्डकांचा. बोलो छत्रपती शिवाजी राजांचा.
कारण यायचा काय जय होते, याईनं रात्रंदिवस दुसऱ्यासाठी काम केलं म्हणून यायचा जय जयकार होते. हे लोकांसाठी झटले, हे देशासाठी गेले आणि आजचे काही पोरं देशीसाठी चालले. तुमच्या गावात नाही, इथं तर लोण कोणतं हे लोणी खुर्द भाऊ निर्वेशनी गाव आहे. इथं कोणी दारू पित नाही. हा दारू कशी बनते हेही या गावातल्या लोकांना समजत नाही. एवढं सुंदर गाव आहे देवासारखं. बाया म्हणत असतील याची गच्ची दाबू काय हो, याले काय माहित हो बुवार तोंडेले. हे आमच्या वराळातली भाषा होय. बरं थोडं माफ कर दा, तुमच्या मराठवाड्यात काही आमची भाषा जड जाते भाऊ. कारण बाया म्हणत असतील तुले काय माहित रे पोरा, कोरोनाच्या काळात तुझ्या मावशाले दारूने भेटली तर सॅनिटायझर पेला रे तो, तरी तसा नाही झोपला रे बुवारा. इथेही पेणारे असतील तर आज निवृत्ती दादा लोणे साहेबाच्या पुण्यतिथी निमित्त संकल्प घ्या. रक्ता मासाच्या माणसाईला विनंती आहे माझी. कारण ज्यानं दारूचं दुकान नाकारलं, ज्यानं दारूच्या दुकानाचा कारखाना नाकारला परमिशन भेटल्यावर, त्यांना माझी प्रार्थना आहे, पेणाऱ्याला विनंती आहे, निवृत्ती काकाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आपल्या तोंडात बंद करा. पुण्यतिथी खऱ्या अर्थानं होईल, श्रद्धांजली अर्पण होईल. कारण श्रद्धांजली म्हणजे आपल्याला इतरांचं जीवन वाढवायचं आहे. या माय माऊलीचं कुंकू वाढवायचं असेल, वाचवायचं असेल तर दारू बंद झाली पाहिजे. बाया हो, तुम्ही क्रांतीचं पाऊल तुम्ही उचलू शकता, तुम्ही काही करू शकता. बाया हो, तुम्ही मनावर घेतलं ना माय माऊल्या हो, शिवाजी राजाला जन्माला आणणाऱ्या तुम्हीच माय माऊल्या आहे. ज्योतिबाला साथ देणारी तूच सावित्री आहे. ज्या ज्योतिबा फुल्याला खरी साथ दिली सावित्रीबाईनं, आणि ज्या ज्योतिबानं शिक्षणाचे दारे खुले केले की आले महात्मा फुले फुले फुले. मुलीचे शिक्षण केले फुले, आले महात्मा फुले. मुलीचे शिक्षण केले फुले, शिक्षण केले फुले मुलीचे शिक्षण केले फुले, शिक्षण केले फुले मुलीचे शिक्षण केले फुले. आले महात्मा फुले. मुलीचे शिक्षण केले फुले, आले महात्मा फुले मुली. हे काऊन उठबस करून राहिलं झाकण, एका जागी बसूनच नाही राहिलं. झुकेंगा नाही साला. गाणे मोठे खतरनाक आहेत भाऊ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि किती वाजेपर्यंत चालू देऊ रे? 12. मी आऊन तुम्ही आहो, खबरदार कोण उठायची कोशिश केली तर भाऊ लवगी आली तरी उठू नका, जागीच गेम बसवा. हसत राहा. त्या महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंनी तुमच्या आमच्या करता जीवन जाळलं. माय माऊल्यावर तुम्ही क्रांती करू शकता. नवऱ्याची दारू बंद करण्याची ताकद तुमच्यात आहे. गोड बोलून सांगा कारभारी, पेन चांगलं नाही. ऐकत नशील तर घरी न्या. दोन्ही खिडक्या दरवाजा बंद करा. एका हातात मोठी काठी घ्या. टीव्हीचा आवाज वाढून द्या. पोराले सोबत ठेवा, पोरीले दरवाजात ठेवा. इकडे तिकडे पहा, आपल्याकडे कोणी पाहिजे काय. नशीन पाहत तर असा बारीक कुठा, पण तुम्ही तर दारू पेला तरी वाट पाहतो. कधी येणार माझा कारभारी? झाल्या तिन्ही करुण सिंगाचा वाट पाहते मी ग, येणार बेवळा माझा वाट पाहते मी ग, येणार बेवळा दरवर्षी मोरे साहेबच राहतात. आपलं लोणे साहेब, तुम्ही लोणेच ना? लोणे काकाच राहतात भाऊ सूत्रसंचालनाला. मला आठवते मी 3-4 वर्षाच्या अगोदरच येऊन गेलो. 1-2 वर्ष बाकी राहिले. आमची राहते पंचवार्षिक योजना. दर 5-6 वर्षातून येतो आम्ही. परंतु या लोणे कुटुंबाचं आमच्यावर म्हणजे आमचंही त्यांच्यात काय नातं जुळलं आहे मला नाही वाटत. माझे गुरु सत्यपाल महाराज एवढे कोण्या गावात गेले असतील, पण लोणे साहेबाच्या फोनवर मग टेकडीवरला कार्यक्रम असो धम्म परिषदेचा की 12 वर्षापासून पुण्यतिथी निमित्तानं येण्याचा योग असो, कारण त्यांच्या तत्वाशी आमचं नातं जुळलेलं आहे.
ज्यांनी शाळा स्वीकारली, अनाथ लोकांना, अनाथ लोकांचा आश्रम, तुकडोजी महाराजांना तेच सांगितलं गाडगे बाबा, तुकडोजी महाराज. गाडगे बाबाचं आणि तुकडोजी महाराज बाबासाहेबाचं नातं काय होतं? गाडगे बाबा अडाणी माणूस होता. हे कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, टाइमपास म्हणून वापर करू नका. गाडगे बाबा अडाणी माणूस, एकही वर्ग नाही शिकले, शाळेतच गेलं नाही. परंतु बाहो गाडगे बाबाचं बाबासाहेबाचं नातं असं घट्ट होतं. गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला. गाडगे बाबाला कीर्तनात निरोप आला, गाडगे बाबा तुमचा मुलगा गेला, कीर्तन बंद करा. गाडगे बाबांना कीर्तन बंद नाही केलं, वरून कीर्तनात गजर घेतला. अशुमर्तीन कोठान कोठी काय रडू पावली. हे कळलं 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले. 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले हे बातमी जेव्हा कळली, त्या दिवसापासून 14 दिवस ढसा बाबा गाडगे बाबा लढत राहिले. आणि 14 दिवसानं 20 डिसेंबरला गाडगे बाबानं प्राण सोडला. एवढं नातं होतं. आणि गाडगे बाबाची बाबासाहेबाची जेव्हा भेट झाली तेव्हा गाडगे बाबा म्हणत, एक वेळा गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब जाऊन बसले. जगातला खरा चमत्कार, एवढा मोठा विद्वान महात्मा बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा अडाणी माणूस, त्यांच्या कीर्तनात बाबासाहेब समोर बसले. आणि गाडगे बाबा लोकांना म्हणत, गडे हो, कारण ते वराडी भाषेत बोलत. आज आपल्या कीर्तनाचं खरं सौभाग्य, कारण आज आपल्या कीर्तनात खरा देव माणूस आला. मंदिरातला देव हा एका पंड्या पुजाऱ्याचं पोट भरते, पण आपल्या कीर्तनात आलेला देव माणूस हा लाखो बहुजनाचं जीवन बदलवते, लाखो बहुजनाचं जीवन बदलवते. आणि बाबासाहेबाकडे बोट दाखवत, हा तो देव माणूस की ज्यानं 3 दुबळ्या 18 पगड जातीचं सोनं केलं. हे खरंच आहे खरं भीमरावजी आंबेडकर, हे खरंच आहे खरं भीमरावजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा लोकांना ब्रेक म्हणजे आज भाऊ रेकॉर्ड ब्रेक टाकलं करून तुम्ही पुन्हा वापस आले. लोक अर्धा पाऊण तास गेला तोही महत्वाचा होता, कारण आदरणीय संजय सरांनी जे प्रास्ताविक मांडलं, नाही तर त्याचा तसा टाइम बरोबर 45 मिनिटाचा क्लास राहते. मी ओळखलं, जसे ते उभे झाले तले तसं मला आठवलं शिक्षक आहेत म्हटलं. 45 मिनिटं तर त्याच्यात ते हेडमास्टर आहेत, 5 मिनिटं बोनस. परंतु भाऊ त्यांच्या बोलण्यातली जी तळमळ होती, ते बोलण्यातला जो सत्यतेचा भाव होता तो मोलाचा होता. मला सर्व कुटुंबाची साथ आहे. मी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धन्यवाद देतो जे जे यांच्या पाठीशी आहेत. कारण शिवाजी राजे जिजाबाई नेहमी म्हणायची, पूर्ण गाव जरी आपल्या सोबत नसलं तरी चालेल, पण आपलं घर तरी आपल्या पाठीशी पाहिजे. आणि ते काम तुमचे कुटुंब करते. थोडे मतभेद कुठं राहिले तरी मिळून मिसळून या गावातील लोकांनी हा एवढा मोठा कार्यक्रम भाऊ 2000च्या वर चकाचक होतं ना. म्हणजे बाबर ते गंजच सांगून राहिले की बजेट किती लोकांचं होतं. त्या गंजावूनच अंदाज येते की ते 2-3 हजाराच्या वर लोकांना आज आनंद लुटला भाऊ. त्या भोजनाचं महत्व नाही, परंतु हे एवढं मोठं मेंटेनन्स करणं हे एवढं सोपा कार्यक्रम नाही. मी तर तुमचं खरोखर शब्द सुमनानं कौतुक करीनाच. मी तेवढा तुमच्यापेक्षा मोठा नाही, परंतु तुमच्या चरणी नतमस्तक आहोत. तुम्हाला साथ देणारे आपले हे सूत्रसंचालनवाले सरही मोठे सुंदर आहेत ना भाऊ. याचे भाषण काय गजब आहे. भाषण देणं काही एवढं सोपं नाही, बोलणं एवढं सोपं नाही. नाही तर बोलणारा होत्यात येते. एक जण भाषणाला उभा राहिला
आणि त्याला काही माहित नाही. बरं, भाषण देणाऱ्याला माहित पाहिजे आपण कोण्या निमित्तानं बोलून राहिलो. एक जण एका अंत्ययात्रेत भाषणाला उभा राहिला आणि भाषण सुरू. एवढा ताकदनं भिडला भाषणाला. ही जी व्यक्ती आहे म्हणे गेलेली, ही एवढी सेवा करणारी होती. हे रात्रंदिवस लोकांच्या कामात पडे. किती वाजता यांच्या घरी, किती वाजताला यांचा दरवाजा किती वाजता जरी ठोकला तर हे दरवाजा उघडायचे. हे रात्रंदिवस लोकांच्या सेवेत यायचे. कोणाला गाडी लागो, कोणाला मोटरसायकल लागो, किती वाजता हे त्यांच्या घरातली कोणती वस्तू उपलब्ध करून द्यायचे. शेवटी एक जण उभा राहिला म्हणे, बैठाळ्या तू ज्याच्याबद्दल बोलून राहिला तो मरणारा माणूस नाही, ते बाई आहे. भाषण देणाऱ्यालाही मोठं. आज भाऊ आम्ही पाहिलं, आज इथं जे पाहुणे बोलावले हे जे सर्व जो कार्यकर्ते आहेत हे लाख मोलाचे होते. मी आदरणीय साहेबांना खूप धन्यवाद देतो. आता तर अधिक गट्टेच्या गट्टे गावातून येऊन राहिले महिला मंडळीचे. पूर्ण बचत गटच निघाला घराच्या बाई. आणि बाया आले की लोकसंख्या वाढते. एका एका बाई मागं 2-2, 3-3 चॅनल बसून राहते. माणसं तरी सिंगल सीट येते, पण बाया तिबल सीट येतात. तो बाया हो, मी तुम्हाला धन्यवाद देतो माय मावल्या हो. कारण तुम्ही ज्योतिबा फुलेले साथ देणाऱ्या सावित्री आहे. तुम्ही बाबासाहेबाला साथ देणाऱ्या रमाबाई आहे. साथीला एक होती शक्ती खरी रमाती. साथीला एक होती शक्ती खरी रमाती. वृद्धाश्रमात महिलांना सांभाळले जाते. भाऊ तुम्हाला माय बापाला सांभाळायचं आहे ना पोरं हो. बोलत जा, आई बापाची सेवा करायची ना लग्नापर्यंतच ना. हाव म्हणणारा उभा आहे राईट. लग्नापर्यंत म्हणणारा बरोबर बोलला. ये लग्नापर्यंत म्हणणारा ये. जो बोलला तू ये लवकर ये ना, ये ना लग्नापर्यंत म्हणणार. ये जो बोलला तू ये. कोणी आहे तूच आहे. हा बिना केसही वाला ये रे. येऊ नको तू. कोण्या गावचा? लोणचा. लोणचा नक्की 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 नक्की. टेन्शन. मी भगवान बोलतोय, मी भगवान बोलतोय. हॅलो, मी भगवान बोलतोय. आता डायरेक्ट देवच उभा झाला आपल्या पुढे. वा रे वा भगवान. आई बापाची सेवा करायची ना लग्नापर्यंत. वा रे भगवान. भगवानाच्या मनात जे येईल ते होईल भाऊ. आणि भगवानाचे चॅनल मुले पुरे बैकील दिसून राहिले. भगवान कितवीला आहेस? 6वी पास. 6वीत पास म्हणजे आता सध्या घरी आहेस काय? नाही 6वी पास सांगितलं. जसा काही जून महिन्यात कार्यक्रम मे महिन्यात चालू आहे असं सांगून काय नाही. भारत माता की जय, गाडगे बाबा की जय. भगवान मग आई बापाची सेवा करायची लग्नापर्यंत. हो धन्यवाद. तुमच्या वृद्धाश्रमात एका जागेची सोय करून ठेवा. कारण लग्नापर्यंतच वागवते म्हणते माय बाप. भगवान लग्नानंतर नाही का वागवायची ना. मग मला सांगा आता आई बापाची सेवा लग्नापर्यंत लग्नापर्यंत की मरेपर्यंत? मरेपर्यंत. मग मी शपथ घेतो की मरेपर्यंत आई बापाची सेवा करेल. जीवनात दारू पिणार नाही, मित्रांना पाजलीत अपमान करणार नाही, भांडण करणार. मी लय गाव हिंडलो गळ्या पण तुझ्यासारखं नाही तीच भेटलं मला. भांडणं करणार नाही. वा, याला नितांत गरज आहे धम्म परिषदेची. याला नितांत गरज आहे सतसंगाची. भाऊ भगवान काय आणला आहे रे तो? लोणे. आपल्याच पार्टीचा दिसून राहिला.
हा धम्म परिषद मध्ये यायला अर्जन आहे भाऊ, कारण याला शांतीचा संदेश द्यायची गरज आहे की ना विद्ध ना भीत ना भांडण ना भांडण ना तंटा पाहिजे. आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे. आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे. ना भांडण आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे. आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे. आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे. धम्म परिषदेची गरज गावात हो गरज गावात, हो गरज गावात. विचार देऊ आपण बुद्धाचे थोर. विचार घेऊ आपण बुद्धाचे थोर. हो विचार घेऊ आपण बुद्धाचे थोर. भांडण ना भांडण ना तंटा ना तंटा ना कोर्ट पाहिजे. आज भारताला भगवान उभा आहे, भगवानचा निकाल लावा लागेल. भारत देशाचा, गाडगे बाबाचा, तुकडोजी महाराजाचा. मग आई बापाची सेवा कधीपर्यंत? वाह, लय टेन्शन न बोलून राहिला पण भगवान पॉवरफुल आहे. तुला गाणं गाडगे बाबाचं पुस्तक देतो, एक भजनाचं. भाऊ भजनाचं पुस्तक देतो, वाचता येते काय? येते की नाही? येते. लय टेन्शन मध्ये आहे पण तो, म्हणजे असं वाटतं की अर्ध भारताचं कर्ज यालेच चुकावं लागतं. असा फुल टेन्शन मध्ये आहे. जसं काही विमा, शेतकऱ्याचा विमा याच्या खात्यातून कटून राहिला. भारत माता की जीवनात शाळा शिकून कोण बनायचं तुले? शेतकरी. शेतकरी बनणं काही सोपं आहे का बाबू? तुला अजून राहिला. हे जे गाडगे बाबाचं पुस्तक घरी जाऊन वाच, मैक खाली ठेव. भगवान पुढे आता कधी भेटू नको बाबा. जय भीम. वाह, भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. आम्हाला गावा आदर्श करायचे आहेत भाऊ. हल्ली सरपंच अनुसयाताई आहे. आम्ही यावर्षी भाऊ बोरा, यावर्षी आम्ही आमचे गुरु सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज यांच्या जन्मदिनानिमित्तानं, अर्थात बोरा बस खाली, प्रबोधन दिन साजरा केला. प्रबोधन दिनानिमित्तानं यावर्षी महाराष्ट्रात जे प्रथम गाव आहे आदर्श, पोपटराव पवारांना प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या नावाचा प्रथम पुरस्कार दिला. कारण त्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांचं गाव आदर्श केलं. आपल्या गावाला भाऊ त्या विषयाकडे चालायला लागेल. काळाची गरज आहे. हे मतदान राजकारण हे विसरून जा. पुन्हा एकोप्यानं गावाच्या विकासाकरता झटत राहू. आपण पाहिलं भाऊ, सर्वसाधारण मधून लोकांनी निवृत्ती लोणे काकांना निवडून दिलं. आजही मला वाटते अनुसया माता सर्वसाधारण मधून. वा टाळी वाजवा. हे आहे प्रेम. मी लोणे कुटुंबाच्या या कर्तृत्वाच्या चरणी नतमस्तक आहो. माणूस मोठा कशानं होते बाबा, या चांबल्याला किंमत आली. आपण पाहिलं ना, कोरोनाच्या काळात नातेवाईक सगळे सोयरे सगळीचा परिचय झाला. कारण कोरोनाच्या काळात अरे नवरा बायकोचंही नातं त्या कोरोनाच्या काळात ओळखू आलो. कोणी नव्हतं कोणाचं. प्रेत नाही ताब्यात भेटलं. काय त्या पैशाचं गमेन करता? पैसा विसरा. कारण कोरोनानं संपत्ती होती, लाखांना पैसा, पण पैशाने किंमत नव्हती. कोरोनाच्या काळात कोणाकडे पैसा होता, परंतु पेशंटला घराच्या बाहेर निघता आला नाही. लाखांना संपत्ती घरात, बँकेत पैसे जमा, पण घरात जे आहे ते खाय. कारण बाहेरही येता येत नव्हतं. आणि कोणाकडे पैसा नव्हता, 1200चं इंजेक्शन 12,000 कटलं राजो.
अरे ते बिमारीच्याही काळात काही काही लोकांना फायदा करून घेतला आणि काही लोक सेवा करता करता मेले. आम्ही पाहिलं या कुटुंबाचं 2 वर्षाच्या गॅप नंतरही आजही अनेक लोक कपडे वाटपाचा कार्यक्रम केला. याचं नाव आहे इतरांसाठी जगा, आपल्यासाठी जगून फायदा नाही. माणूस स्वतःसाठी किती दिवस जगला याला अर्थ नाही. काय करता त्या जगण्यात? मरा लागते ना. कोण आपण तुम्ही वाचायला आलो, मरणार आहो ना पोरो आपण. कोण वाचायला आलं रे? कोणी वाचायला आलं नाही. पैसा तुमच्या सोबत येणार नाही. माणूस कीर्तीनं मोठा होते म्हणून तुमच्या पाया लागतो. मी तरुण पोरे सोबत जास्त प्रबोधनाचं कीर्तन का म्हणतो? म्हातारे माणसं जागृत करून काय फायदा आहे? कारण 70 वर्षाच्या माणसाची बॅटरी चार्जिंग होत नाही. झाली गलतीनं तर शेल्पच उचलत नाही. बलके डंगरे म्हातारे लग्न करायला भेट नाही. वयाच्या 70व्या वर्षी म्हणते स्वयंपाक पाण्यासाठी केली. स्वयंपाक पाण्यासाठी केली म्हणते 2 महिने गेले की गणपती बाप्पा बोलिया तुझा चूक करता तुझा चूक करता खाऊया बाप्पा मोरया रे जगनी फिरी तो बाबा. खबरदार चांबट. याचं सरनेम चांबट आहे. चांबट. पण म्या म्हटलं की कोणतंही म्हणतात ते. किती जुनं गाणं म्हणायला त्याला म्हणतातच ते. आजा मेरे छतरी के नीचे, मेरी छतरी के नीचे आजा क्यों भीगे रे कमला खड़ी खड़ी. इकडे वरून एवढा मोठा पेंडाल आहे तरी छत्री कायले आणता? हे म्या काही म्हणायला लावलं तर म्हणतात की तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ जाऊं नदिया किनारे. बाबा ते हिंदी गाणं आहे ना. हे खेड्यातल्या पोट्टेनं मराठीत बसवलं. तुई माय गेली निघाले चल व पोरी गुन्हा गुवाले. तुई माय मी मिक्सिंग करतो मराठीत. हसत राहा. मला या खंजिरीत व्यसन द्या. तुमच्या इथं कोणी पेत नाही. हातपाय दुखले तर घेतात. दारूवाले काय रोज पितात काय? दारूवाले असे खतरा पीस आहेत काय डोकं चालवतील याचा अंदाज नाही. परवा एक दारूवाला दारू पिला, फुल दारू पिला आणि दारूवाले लय डोकेबाज. लयच डोकेबाज दारूवाले. याचं डोकं म्हणजे लय खतरनाक. ते दारूवाले सारखे डोकेबाज माणसं जगात नाही. ते खऱ्या अर्थानं त्याला सर्व धर्म समभाव कळलं. उष्टा ग्लास असला तरी इसळत नाही. त्याला म्हणा याचं कारण म्हणते सर्व धर्म समभाव. यातलं खरं कारण एकच आहे की एकही थेंब वाया गेला पाहिजे. आणि हे दारूवाले पेले की लय मावल करते. धवसा कोणावर टाकते? बाईवर. तू काय समजत? तुले त्यानं असं म्हटलं की म्हणा तुले बेवळा समजतो. बोलत नाहीस ना. राखेल घेत मरत. आणि तुझ्या साधेपणाचा हे माणसं फायदा घेतात. म्हणून निवळ साधी भोळी नको राहू. जशी परवा एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणे कावो कारभारी, कावो म्हणे कारभारी. आपण म्हणे कोरोनाच्या काळात घरीच होतो. आपल्या घरात कशाची सोय नव्हती. बाहेर फिरता आलं नाही. पण आपल्या घरी सायकल होती म्हणे. आपण सायकलनं प्रवास केला. सायकलनं दूध, सायकलनं साहित्य विकलं. आपल्याला कोण्या पोलीसवाल्यानं अडवलं नाही. हे सायकल म्हणजे आपला संसार झाली म्हणे. ते बाई म्हणे खरंच संसार झाले. या सायकलने आपला पुरा संसार चालवला. तिचा नवरा म्हणे खरंच. पण नवरा हुशार होता. नवऱ्यानं घेतला बरोबर तिच्या साधेपणाचा फायदा. खरंच म्हणे हे सायकल आपला संसार झाली. हिनं आपलं पूर्ण जीवन चालवलं सायकलनं. मग हा म्हणे का हो समजा म्हणे या सायकलचा रिक्षा केला. रिक्षा. ते बाई म्हणे बरं ना फार चांगलं. पण ते बाई होती साधी. ते बाई म्हणे का हो कारभारी रिक्षा कसा बनवाल? फक्त मला आयडिया द्या. रिक्षा बनवाल कसा? तिचा पती म्हणे रिक्षा बनवायला काय मोठं टेन्शन आहे. रिक्षा सहज होते म्हणे. तू लोट नको घेऊ. पण कसा? पाहिलं म्हणे आता आपण 2 चाक तो तयारच आहोत. तू मागचं चाक म्हणे, मी समोरचं चाक. आणि तिसरं चाक म्हणजे दुसरं लग्न केलं की झाला रिक्षा म्हणे. हे बाई म्हणे सायकलच राहू दे. रिक्षाच्या भानगडीत पडू नका. म्हणून बायावर साध्या सुध्या राहू नका. बोलणं शिका.
संविधानाची कलम कलम तुला कळली पाहिजे. नवरा दारू पित असेल तर त्याची बंद कर आणि तुमच्याही पेणाऱ्याच्या पाया लागतो रे बाबा. आज निवृत्ती काकाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर या लेकराच्या खंजिरी दारू देऊन टाका. काय दारू पेता? अरे तरुण पोरं ज्याच्या तोंडावर मिसूर नाही आली रे ते पोरं दारू पिऊन राहिले. मायबाप किती दुःखी असतील त्यांचे आणि त्या दारूपायी अनेक प्रसंग जीवनात घडून राहिले. मग ऍक्सिडेंट होते कुठं तर कुठं आत्महत्या करतात पोरं, कुठं जीवनात डिसमूड झाले, मग थोड्या थोड्या गोष्टीसाठी मरून राहिले. या 30 वर्षाच्या पोराच्या अंत्ययात्रेला 60 वर्षाचा बाप चालला. दुर्दैव आहे. आणि ज्या माऊलीचा पती दारू सोडते ना त्या माईच्या घरात आनंदाने परिवार नाही त्या दिवसात. माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदाने झालं. हो माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदाने झालं. कधी अमृताली धारण माझ्या सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझ्या घरात माता की. मग दारू प्यायची उठून मला दारू बंद झाली पाहिजे ना. मग सांग ना तुझ्या बापाले. आणि या दारूचा शौक लागते कधीपासून? मतदानाच्या पहिल्या रात्रीपासून. कारण फुकट भेटते ना. याची पिऊ की त्याची पिऊ, कोणाची पिऊ. आणि मतदान झालं की विचार पडते आता कोणाची पिऊ. गुलामीतल्या गुलाम हो. 100 दिवस मेंढ राहून जगल्यापेक्षा 1 दिवस जगा. कोण म्हणून? वाघ. वाह हे रे तूच बरोबर बोललाय. हेच काय लोणे साहेबाच्या धम्म परिषदेचा परिणाम आहे. बस आजी काय नाव बाळा? प्रतीक. कोण्या गावचा? लोहन. धन्यवाद. 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. वाह. काय अळनाव तुझं? प्रतीक. अळनाव. व्हॉट इज युअर सरनेम? लोणे. व्हॉट इज युअर नेम? प्रतीक. ओके. काय हुशार पोरगा आहे. कितवीला आहे बाळा? 6वी. कुठं शिकता? शाळा. कोण शाळेत? श्रीमती देवबाई प्राथमिक स्कूल. श्रीमती देवबाई प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळा. ही कोणाची पुण्य शाळा आली? निवृत्तीराव बापूची. वाह. निवृत्ती नाथा अजब तेरी माँ. बिना दुखी तुमने बचाया. लाखों बहुजन को तुमने जगाया. निवृत्ती नाथा अजब तेरी माया. निवृत्ती नाथा दारू का दुकान तुमने नाकारा. दारू का दुकान तुमने नाकारा. बहुजन भाई को शिक्षण. अरे शिक्षणाची गंगा त्यांनी आणली भाऊ. भारत माता की. तुला जीवनात शाळा शिकून कोण बनायचं? आर्मी ऑफिसर. वा टाळी वाजवा. लेकर घडले पाहिजे. धन्यवाद येतो भाऊ. की काय नाव म्हटलं तुझं? प्रतीक. तुझ्या भावाचं? मोठ्या भावाचा येतात, लहान्या भावाचा प्रणव. किती भाऊ? अरे 3 बहिणी? बहीण नाही. 3 का रे? पण तू किती ठेवशील रे लग्नानंतर? तू किती ठेवशील? हे कीर्तन प्रबोधनाचं आहे. हे एका अभंगावर नाही चालत. तू सांग. कारण नवीन विचारावर चालायला लागेल. तू किती ठेवशील लग्नानंतर? किती ठेवशील? किती रे? त्या पुढे लक्ष मी देऊन राहिलो तरी लक्ष देऊन राहिलं. तू किती लेकरं ठेवशील? किती? 3. अरे 3 नाही आता. 2. कुटुंब नियोजन करा बंधूंनो. कुटुंब नियोजन करा. हे कुटुंब नियोजन करा बंधूंनो. कुटुंब नियोजन करा. कोणाचं लेकरं ठेवा भगिनींनो. कोणाचं लेकरं ठेवा.
किती ठेवशील लेकर? 2. हे भाऊ प्रबोधन प्रबोधन. काका चालले काय? तुम्ही गेली की मजा गेली. तुमच्यावरच शान आहे, कारण तुमच्यासारखा जाळा जुळा एकही माणूस दिसून नाही राहिला. उपसरपंच आणि तुम्हाला तर थांबाच लागतं. तुम्ही चुपचाप टेकच्या मागे जा एक परी. तुम्ही एवढे हसून राहिले. खोके ओके, खोके नाही बरं, ओके. आता खोके आहेत, ओके काका ओके. मला हसवण्याचा आनंद येतो का बरं? ते त्यांची हे अलग आले बा आता फॉर्म्युला. वा गजब. जुने आहेत का जनरेटर वाले? तुमच्यामुळे प्रकाश आहे. पण 1 मिनिट इकडे आहे. एक पुस्तक. अरे इकडे आहे ना तुमच्या लक्षात? अरे कुछ नहीं होता ना बाप, तुम आओ ना इधर. डरो मत ना. क्या नाम है आपका? अरे चल ना. कौन भिवून राहिले तुम्ही? अरे एक किताब लेके जाओ. तुम नहीं सुन नहीं रहे मेरा. अरे एक किताब तो लेके जाओ. ये तुम्हारे शरीर के बाल नहीं दिखते ना कहाँ पर. एक बार आओ ना. एक किताब. मैं आता हूँ उधर. इसके बाल बहुत ही खतरनाक है भाई. अलग ही बाल दिख रहे. ऐसा बुड्ढी का बाल रहे. वाह गजब आली. गजब मजा. आनंद येते. हे आपण एकामेकाला पूर्वक आहो ना, समजले? आपली मजा आहे ना कलाकार. हे देखो वर हमारे शेख भाई कैसे हंस रहे. ज्यादा हंसो मत. ये प्रोग्राम है हंसने का है ना, क्योंकि मस्जिद में भी है खुदा, मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. दोनों नहीं है काका वापस आले बाबा. भारत माता की, गाडगे बाबा की. मला आनंद याच्यासाठी आहे. मी तुमचा आणि तुम्ही आमच्या. हे नातं असं आहे. मला अति आनंद आहे. मला काही एकदा ऐकला काय तुम्ही कार्यक्रम? हे तर जुनं गिऱ्हाईक आहे आमचं. लोणेच होत ना ते. लोणे काका मला आल्याबरोबर भेटतात ते. आणि हसू हसू पोट दुखते, लवगी येते. हे विधी आहेतच ना. म्हणून भारत माता की. हसत राहा, खुश राहा. फक्त याच्यात वर्गणीचं काम नाही. इथं मला काहीतरी देऊन टाका. आज दारू बिडी तंबाखू. मग लेकरं किती? 2. धन्यवाद. हे पुस्तक घेऊन जाय. अरे सप्रमेट माईकडून तुले पुस्तक ने ना. अरे बाबासाहेबांना महत्व कशाला दिलं? पुस्तकाला. मग मी काय देऊन राहिलो तुला? पुस्तक वाचूनच मोठा होशील ना. अरे बाबासाहेबांना वयाच्या 40 वर्षात 45,000 पुस्तकं वाचले. एकमेव मानव होता, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर होतं भाऊ. की ज्या दीनदुबळ्या समाजाला जागृतीचं काम. बस रे खाली. बस बस खाली. समाजाला जागृतीचं काम माझ्या तो पुस्तक कोण घेतलं रे? त्याची योजना तू काहून खाऊन राहिला रे? खबरदार कधी गरीबाच्या योजना खा सांगत. भारत माता की. तुले देतो ना बरोबर सैराट कळून येतो ना तुले. तुला मला वाटते काय त्या परशानं काय बोट्टे कमी पागल केले काय का? त्यानं जशी ओरून ओळी टाकली खाली होती अरची. एका बोट्यानं ओरून ओळी टाकली खाली होती फडची. ते पुरं जमा झालं भाऊ. पण मला प्रबोधन, मला या खंजिरी दारू देऊन टाका. तंबाखू द्या, गुटखा द्या. सेंद्रिय शेती करा. नवीन नवीन रोग निघाले. आता एक तो नवीन रोग आला बैलाला, जनावराले होऊन राहिला. लंपी. पहिले आला होता चिकनगुनिया, मग आला माकड गुनिया, मग चिकनगुनिया, माकड गुनिया, मग कोरोना झाला उपर गुनिया. डायरेक्ट एकदा दवाखान्यात गेला की वापसच याचं काम नाही भाऊ. अरे आमची काय गंमतचे हाल केले का कोरोनानं? तुम्हाला वाटते काय तुमचेच झाले? तुमच्यापेक्षा आमचे हाल झाले. विचारा साऊंडवाले 2 वर्ष अजिबात घराच्या बाहेरही नाही निघाले. तुम्ही माणसानं हसू नको. तुझे काय हाल झाले आम्हाला कोणी बोलावलं? कारण गर्दी जमत नाही. मग इकडून तिकडून फोन वाजला ना तर आनंद वाटते. कार्यक्रमाचा आला वाटते गळ्यात. फोन उचलला रे
की फोन कोणाचा नाहीये, कंपनीचा. आणि कंपनी काय सांगे, दोघांची दोरी मात्र जरूरी, दोघांची दूरी मात्र जरूरी, सॅनिटायझर भी जरूरी. सॅनिटायझर भी जरूरी. बोलो साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा. म्हणून माय मावल्यांनो, तुमच्या अंगात देवी अंगात आणायची शिंत सावित्रीबाईयान, जिजाबाईयान. माझ्या गुरुनी फक्त कीर्तन नाही केलं, समजलंय. राजेश दादा लोणे, तुम्हालाही धन्यवाद देतो. तुम्ही हे अशोक आपलं संजय भाऊ राहतात नांदेडला, तर राजेश भाऊ राहतात गावात भाऊ. यांचं पूर्ण कुटुंब मिळून मिसळून आहे. संघटनेनं काही होऊ शकते. बाबा या खंजेरा संघटित येतात तर काही वाद्य वाजते ना. हे बा हे चांबलं कशाचं आहे, हे हरण आहे, हरण. आणि हे हरण किती महाग आहे हे सलमान खानलेच माहित आहे. कला आहे, ही कला कला आहे. तसं माझ्याकडे कला आहे. शिवाजी राजाला जन्माला आणणारी जिजाबाई तूच आहेस, कलाकार आहे. बाबासाहेबाला जन्माला आणणारी तू भीमाई आहेस, कलाकार आहे. मावल्या हो तुम्ही खरोखर कलाकार. तुम्ही नसत्या तर महामानव जन्माला आले नसते. तुम्ही नसत्या माय मावल्यांनो तर एका घराचे 4 घर झाले नसते. एका रात्रीत घर फोडतो हो बाई, तू लय कलाकार आहेस. बाईचं नवरा बायकोचं भांडण झालं ना तर बाईचं एकच वाक्य राहते, मी हो म्हणून टिकली. नाही तर तुम्हाला तर 10 बायका करायला लागल्या असत्या. लय बापा 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 लय मावल्या हो. तुम्ही खरोखर कलाकार. पण तुम्ही जगत जननी. तुम्ही हिंमत हारू नका. तुम्ही सावित्रीच्या लेकी. राखेल घेऊन मरू नका. तुम्हाला असं वाटतं काय तू राखेल घेऊन गेली तर तू पती चुपचाप बसते? 15 दिवसात 15 दिवस बसते तू चुपचाप. 15 दिवसानं त्याच्या भेटीले लोक आले की लोक त्याला धीर देतात. काय राजा खराब झालं, कसं झालं, कसे जगसान. तो म्हणते हो ना, माझी इच्छा नाही करायची पण लेकरा बाकरायचा विचार आला. मोठं कठीण आहे. म्हणून माय मावल्यांनो, सावित्रीच्या लेखी म्हणा या खंजेरीले कला आली. हे चांबलं पाबर हरणीच आहे, हरण. आणि हे बकरा. बकरा काय किलो चालू आहे रे? बकरा काय किलो चालू आहे? नाही काय किलो? खाणाऱ्या काकांना बरोबर पता दिला. किती चालू आहे? 600 रुपये किलो, म्हणजे 6000 रुपये क्विंटल एक बकरा. आणि एक बकरा किती क्विंटलचा? कमीत कमी मोपण्यावर 10 किलोचा. म्हणजे केवड्याचा 10 किलोचा बकरा 600 रुपयानं, केवड्याचा 6000चा. म्हणजे बकरा 6000चा कट्टे. बैलाच्या बाजारात गेले तर बैल 20,000चा कट्टे. म्हैशीच्या मार्केटमध्ये गेले तर म्हैस 25,000ची कट्टे. समजले? बकरा 6,000चा, बैल 20,000चा, म्हैस 25,000ची. बकरी म्हणजे कोंबडी जर विकत घ्यायला गेला तर कोंबडी 1,000च्या वर. स्टँडर्ड कुत्रा 10,000चे भेटते. पण माणूस केवळ्यात कटून राहिला मतदानाच्या पहिल्या रात्री. 1 दारूची बोटल, 1 किलो मटन, कोणाचंही दाबते पठण. आणि त्याच्यातच रातभर उसळते. शीट कशी पडली, शीट पडली कशी? नाही, शीट पडली कशी? शीट कशी पडली नको पाहू, घरातल्या संडासातली शीट कशी फुटली पाय. हे शिकवलं महामानवाने. बाबासाहेबांचं भाषण संपल्यावर एक तरुण पोरगा बाबासाहेबाला स्टेजच्या खाली भेटला. म्हणे बाबासाहेब मलाही राजकारणात सक्रिय व्हायचंय. बाबासाहेबांना त्याला उत्तर दिलं, क्रांती उपाशा पोटी होत नाही. तुला जर राजकारणात पळायचं असेल तर पहिले शिक्षणाचं बाजू परिपक्व कर, स्वतःच्या पायावर उभा होय, मग राजकारणाकडे ये. पहिले शिकून मोठा होय, निराश होऊ नका. हे काम केलं लोणे कुटुंबानं भाऊ. अरे आपल्यासाठी नाही तर लाखो लोकांचं जीवन घडलं पाहिजे. त्यांना साथ देणारी गावातील प्रतिष्ठित लोक,
त्यांच्या पाठीशी असणारे सर्व मी खूप खूप तुमचा आभारी आहो. इथं बसणाऱ्या लोकांच्या पाया लागतो. या चांबड्याला किंमत आली राजे. हे पहा बरं बकरा, हे गोरफड आहे, गोरफड समजले. चांबडं गोरफडचं कलर भगवा, भगवा कलर. शिवसेना कोणाची सध्या चालू आहे? शिवसेना कोणाची? भाऊ तोही खेळ वेगळाच झाला. हे दुसरं चांबडा आहे बकरा घोड, हे कलर आहे भगवा, हा आहे निळा. रामदास भाऊ आठवले भीमसेना. गो कोरोना, गो कोरोना. हे आहे आम आदमी. 200च्या आत युनिट फिरली, वीज बिल माफ. पंजाब भी कव्हर कर दिया, दिल्ली भी कव्हर कर दिया. हे सर्वच कलर आहेत. हा आहे पिवळा कलर. येळकट येळकट जय मल्हार माधवराव जानकर साहेब. ते हे आहे तिकडे चव्हाण साहेब, अशोकरावजी चव्हाण साहेब काँग्रेस. तर हे आहे इकडे मोदी सरकार. अच्छे दिन आने वाले है. 1100 काही रुपयाचा गॅस झाला भाऊ. सगळे कलर आहेत. हे आहे राष्ट्रवादी समजले. आणि हा नवीन कलर लावला परवा, हा आहे भगवा आणि हा लाल. हे आहे शिवसेना. शिवसेनेला पाठिंबा दिला संभाजी ब्रिगेडनं भाऊ. म्हणजे शिकून घ्या, सगळेच कलर आहेत माझ्याकडे. हे आहे वंचित बहुजन. प्रकाशराव आंबेडकर आगे बढ़ो. एमआईएन बिहेवियर मेरे साथ लोड़े मत लो, सब है अपने बात. ये है तन से मन से दिल से राज साहेब. और ये है अपक्ष आमदार बच्चू कडू प्रहार का फटका. अफंग का नेता, गरीब का दाता. काय म्हणणं आहे रे बाळा? सप्रेम भेट. थांब थांब न तू होय. तुझ्यामुळे लक्ष्मी आली ना लेका. तू लाख मोलाचा आहेस ना, समजला का? हे सुनील दादा लोणे, डॉन मित्र मंडळ, डॉन मित्र मंडळाचे अध्यक्ष, यांच्याकडून 50 रुपये. ओ डॉनचा भाऊ, डॉनचा साथीदार. हे डॉनने पुस्तक दे एक, आणि एक तूही घे. तुझं काय नाव? हा प्रणव. अळनाव लोणेच. आपल्याच पार्टीचा दिसून राहिला. धन्यवाद देतो. देणाऱ्यांना देत राव, घेणाऱ्यांना घेत राव. 50 रुपये मला दिल्याबद्दल अभिनंदन. पण पुरे चिटकोयला आहे ती नोट. म्हणजे खिशात राहिल्यापेक्षा मला दिली त्याने. आभारी आहो. ते फाटेल का असे ना, पण तुम्ही दिली ना त्याचा स्वाभिमान आहे मला भाऊ. देणाऱ्यांना देत राव, घेणाऱ्यांना घेत राव. पण मला खंजिरीत व्यसन देऊन टाका भाऊ. दारू बिडी तंबाखू गुटखा खर्रा. लहान लहान पोरं बोला भारत माता की. दारू प्यायची, वाईट काम करायचं. माणूस पैशाने मोठा होते काय? पुण्यतिथी कोणाची? बापूची पुण्यतिथी होती. नाही तर तुम्ही पहा, संपत्तीवाला जर मोठा झाला असता तर रावणाची लंका सोन्याची होती. कशाची? कोणाची लंका? लंका कोणाची होती? कशाची? सोन्याची लंका. रावण म्हणजे काही माणूस सोपा होता का भाई? रावण सोपा नव्हता. आणि रावणानं सीता पळवली, पण सीतेच्या अंगाला धक्का नाही लावला. ऐका प्रश्न. लोकांनी रावणाला बदनाम केलं, हा इतिहासही लोकांना माहिती आला पाहिजे, कथा नाही. रावणानं सीता पळवली, सीतेच्या अंगाला धक्का लावला नाही. रावण पॉवरफुल होता. रावणाला त्याच्या पत्नीने प्रश्न केला मंडोदऱ्यानं, का हो म्हणे कारभारी, सीता तर मोठ्या ताकदनं पळवली, मग सीता पळवली पण सीतेकडून इच्छा का पुरी केली नाही? सीतेकडून इच्छा का पुरी केली नाही? रावणानं उत्तर दिलं म्हणे, ऐक मंडोदरे. रावणाच्या पत्नीला सांगितलं मंडोदरेला रावणानं, मनात जर घेतलं तर सेकंदात इच्छा पुरी करू शकतो, आणि मनात जर घेतलं असतं तर केव्हाच इच्छा पूर्ण करून मोकळा झालो असतो. पण ऐक मंडोदरे, जेव्हा सीता पळवली तेव्हा एका साधूचा वेश घेतला आणि एक शब्द माझ्या मुखातून निघाला. मी त्या शब्दाचं पालन केलं. तो शब्द काय होता? भिक्षा वाळ ग माय. मी माय या शब्दाला कलंक लागू दिला नाही. रावणानं सीतेच्या अंगाला धक्का लावला नाही. तो रावण एकटा होता. आता सीता जर डेपोत उभी असती ना नांदेडले तर असतात 35. सीतेला विचार पडते कोण्या रावणापासून वाचू रे.
रावणानं सीता पळवली. रावण म्हणजे सोपा माणूस नव्हता, पाया लागतो. भारत माता की आम्हाला त्याच्यातून घ्यायचंय, सद्गुण घ्यायचे, सद्विचार घ्यायचे. पोरियो, भगवानचं पुस्तक घेतलं काय होतवे? भगवान असतं काही ताकद पाहिजे. आणि तुम्ही निराश होऊ नका रे पोरो, मी तुम्हाला पुस्तकं देतो बरं, पण मला प्रश्नाची उत्तर दिले तर मला एक खंजिरीत व्यसन मागायचे तुम्हाला. निर्व्यसनी राहा, कमी पैशात लग्न लावा, लग्न इथल्या उधळपट्ट्या वाचवा. काळ सांगून येत नाही. गाडगे बाबा तेच सांगत, खिशात जर तुमच्या 20 रुपये असतील तर 20 रुपयातले 10 रुपये खर्च करा आणि 10 रुपये उद्याच्या येणाऱ्या संकटासाठी जमा ठेवा. कोरोनाच्या काळात गंमतची सजा झाली काय गोरगरीब लोकांना. अरे रुपये नव्हता, कामधंदा नव्हता, कामाची सोय नाही, घरात पैसा नाही, दायदाना जेवारी नाही. जुने लोक तरी बिचारे सामुग्री भरून ठेवायचे, पेव करायचे. आता या 2 वर्षाच्या काळात खूप परिस्थिती बिकट होती. बाबासाहेबही सांगायचे 10 रुपये असतील तर 5 रुपयाची भाकर खाय आणि 5 रुपयाचं पुस्तक घे. पुस्तक घेऊन मस्त जाग्यावर आण. काय म्हणत? म्हणून तर तुझे पुस्तक दिलं मी, कारण तू मोलाचा आहेस ना. तू काय सोपा आहेस काय? थांबणं. कोण दिले? अरे एक पुस्तक पैसे दिले तर पुस्तक तर नाही. सुनील दादाच आहेस काय आपले? मैं हूँ डॉन. वाह, मैं हूँ डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ. डॉन दिले ना, मग डबल रिपीट करायचं काम नाही. पुस्तक मुझे दीवानो कहाँ से आया, भगवान बुद्धांचा कार्यक्रम 10 वाजता बंद होईल. समजलं काय? कारण 7:30ला कार्यक्रम चालू झाला, 7:15ला. 10 वाजता पण अर्धा तास गेला आपला भाषणात. मला 10 वाजले की सांगा रे पोरो. हा, किती वाजता कार्यक्रम बंद होईल? 10. मग मला 10 वाजले की सांगा. चालू देऊ की बंद करू? मग 10 वाजले की सांगतो. कारण आपण नियमाचं पालन करणारे आहोत. संविधान कलम 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 आपल्याला कळली पाहिजे. या खंजिरीतून तुम्हाला अलग अलग आवाज ऐकून दाखवतो. पोरा पोरीचे लग्न हे तर माझं सौभाग्य. कोणे साहेब, हे तुमच्या कर्तृत्वावर लोक येतात. आमचं ऐकलेलं नाही बाबा. तुमची ताकद तेवढी आहे, तुम्ही केलेलं काम आहे, म्हणून तुमच्यासाठी आज समाज जमा झाला. आणि तरुण पोर आहे, नाही तर हा वेळ कीर्तन आणि प्रबोधन ऐकायचा आहे का राहिलो पोरायचा. बरोबर 9 9:30 वाजले की पोट्टे कोपऱ्या कापऱ्यात दसते. आणि मोबाईल मध्ये काय पाहिजे? टुकुर टुकुर देखते हो क्या, चेहरा तेरा देख कर सनम ये तेरा दीवानापन, सरी से रुक रुक के मेरा मन. टुकुर टुकुर टुकुर. काय 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 पोट्टे पागल झाले. ते लहान लहान झाकणं मोबाईलात गुतले. यायचे मोबाईल तपासा. रामायण आणि महाभारतच आहे. ते जुनं रामायण नाही. उपसरपंच, तुमच्या काळातलं रामायण वेगळं होतं. त्या काळातली सीता रावणाला नेली आणि रावणाचा भाऊ हुशार होता कुंभकर्ण. 6 महिने झोपे लोणे साहेब. तो 6 महिने सोपा आहे का? 6 महिने झोपणं आजी. 6 महिने झोप्याचं काही वाटत नाही कुंभकर्णाचं. पण झोपीतून उठल्यावर सगळ्यात पहिले कोणता प्रोग्राम सांग बरं. आता हे 6 महिन्याचं पीक जर संडासले गेलो, काय कमी माल फेकत अशी? ज्याच्या शेतात कुंभकर्ण संडासले गेला त्याचं भाग्यच फुललं बाबा. वाबे कुंभकर्ण आणि वाबे रावण. पण ऐका, रावणातलं कुंभकर्णातलं नातं भाऊ कसा असावा? भाऊ भावाच्या पाठीशी उभा राहणारा होता. जेव्हा रावणावर परिस्थिती बिकट आली,
रामाच्या सेनेनं आगमन केलं रामरायाच्या आणि रावणाची पूर्ण सेना संपली. तर रावणाच्या काही लोकांनी सांगितलं म्हणे आता एकच पिस्तुल्या बाकी आहे. कुंभकर्ण झोपेला आहे, तो उठवा. मग कुंभकर्ण उठवला. उठल्याबरोबर कुंभकर्ण काय म्हणे, उठेच ना पहिले तर त्याला गुलाबजामचं ताट दाखवलं मग उठला. त्याचं खायावर लय प्रेम होत. कुंभकर्ण जसा उठला तसा म्हणे मला का उठवलं, का उठवलं अर्ध्यात. तर रावणाची सेना, रावण म्हणे टाइमपास करू नको, टाइम आधी माझीच आहे. आखरीची रात्र आहे, वैऱ्याची रात्र आहे, उद्या मतदानाचा टाइम आहे, सरकार पड्याचा टाइम आला, तू लवकर तयार होय. रावण म्हणे लवकर ताजा होय. कुंभकर्ण म्हणे मला उठवलं काय. म्हणे रामरायाच्या सेनेनं आपल्या अयोध्येतून लंकेत आगमन केलं. रामाची सेना लंका ताब्यात घ्यायची तयारीत आहे. कुंभकर्ण म्हणे आपलं रामाचं वैरत्व काय. रावण म्हणे टाइमपास करू नको, म्हणजे दात घास लवकर, कारण रावणाचे दातच काय कमी होते म्हणते बा, लय सांगते बा, त्याच्या तोंडात म्हणते गद दात जाय. एवढं खतरनाक पीस होतो ते कुंभकर्ण. तर रावणानं सांगितलं उठ म्हणे कुंभकर्ण. कुंभकर्ण उठला. पण कुंभकर्णानं रावणाला विचारलं का विद्या अमर राहणार आहे की कोणी बी येऊ द्या ना निवडून जाऊ द्या, कोणी बी येऊ द्या ना निवडून येऊ द्या, विजयी होऊनी विजयी होऊनी राज्य चालावं लागेल. दत्त भीमाची बाहुली राज्य चालावं लागेल. दत्त भीमाची बाहुली कोणी बी येऊ द्या निवडून जाऊ द्या, कोणी बी येऊ द्या निवडून जाऊ द्या. तिसऱ्या युतीतले माणूस सुटला मंगापासून. हे आपले शूटिंग वाले, हे आपले तिसरे आणि जनरेटर वाले आपले मित्र पक्ष आहेत. आपलं सरकार कमी पडलं की त्याचा पाठिंबा घेऊ आपण. अपक्ष आहेत ना, आपलीच पार्टी याचं उकडून भाव. याच्या अंदर जे आहोत ते आपण आहोत, कारण आपले अच्छे दिन आहेत. कार्यक्रम झाल्यावर आपले पकेल आहेत. मेला तो शेतकरी. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. पण एक मात्र विसरू नका, जगाच्या पाठीवर एकमेव माणूस असा आहे शेतकरी राजा की त्यानं दाखवून दिलं. अरे कोरोनाच्या काळात दिल्ली, मुंबई, कलकत्ते, पुण्यासारख्या कंपन्या बंद पडल्या. 20-20, 25-25 वर्षे ज्या कंपनीत पोरं कामाले होते ते वापस आले. पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या शेतीनं दाखवून दिलं कोरोनाच्या काळात तुला शेतकऱ्याची शेती जगू शकते. ही ताकद आहे शेतकऱ्याच्या शेतीत. म्हणून शेतकऱ्यांना निराश होऊ नका. या जगाचे मालक तुम्ही आम्ही आहोत. या देशाचा खरा मालक शेतकरी आहे. पण दुर्दैव आहे शेतकऱ्याचा कोणी आवाज ऐकत नाही, शेतकऱ्याची संघटना नाही. म्हणून आम्ही पाहतो ना शेतकऱ्याचे हाल आहे. त्याचाच माल त्याच्या देखत मार्केटमध्ये फेकला जाते रे. शेतकऱ्यासारखे जगात हाल नाही. नाही तर तुम्ही ऐका ना, शेतकऱ्याचं गाणं ऐका, ज्याला काहीच लोट नाही त्याचं ऐका, केवढी तफावत आहे. हो मेरी प्यारी साली, हे साली आधी घरवाली, हो मेरी प्यारी साली. हे गाणं आहे का शेतकऱ्याची ताकद म्हणायची. ओ मेरी प्यारी साली. तो बायको संग बोलत नाही धड. साली तर लय दूर राहिली. तो एकच म्हणून राहिला, एका पाण्यानं गेलं, एका पाण्यानं गेलं, सारं दुकान लंब झालं. एका पाण्यानं गेलं, सारं दुकान लंब झालं. एका पाण्यानं गेलं. उडीद बी गेला न सोयाबीन गेली, उडीद बी गेला न सोयाबीन गेली, न भावानं थंड केलं. एका पाण्यानं गेलं. जय जवान जय किसान. मेला तो किसान, पण किसानानो हरू नका. विषय महत्वाचा आहे मोहबळीचा, प्रेम प्रकरणाचा. कुठे पागल गेलेल्या प्रेमात कीर्तनात काही इथंही कोणी बसेल असतील तर पाया लागतो. कुठे दिवसभर झोपत नाही, म्हणजे ते काही झाकणं तर कानात फोन घालते एकटाच असते. असं वाटतं का पागल झाला. प्रेम करा बहिणींनो, भावांनो, आंतरजातीय लग्न करा, जातीवाद नष्ट होईल.
पण बहिणींनो तुमच्या पाया लागतो. तुमचा भाऊ म्हणून कीर्तन नाही पटलं तर चालीन तुले. कीर्तन संपल्यावर चप्पल मार, पण पाया लागतो तुला. तुझ्या बापाचा विचार कर, तुझ्या माईचा विचार कर. तो मा बाप तुझ्या शिक्षणासाठी शेती विकायला येत नाही. तो बाप तुझ्यासाठी उपाशी तपाशी झोपते, तुझ्या शिक्षणाची सोय करते. आणि तू बाय बापाले विसरत. हे 1.5 दिवसाचं शंभळ पडतो तुझ्या जीवनात आलं. 3 खेप त्या मोबाईल मध्ये बॅलन्स टाकलं. फारही झालं तर तुले वारंगा फाट्यावर एकदा खिचडी खाऊ घातली. आणि याच्या उपर एखाद्या वेळेस तुले खिचडी सोबत एक मोठा पापड दिला. आणि त्यावेळेस तू बडी पडतो. एक मिस कॉल आला की चालली जात. तूने प्यार की शंभरी आली. काय नाव? निदान. अरे त्याचा वाढदिवस होता ना, त्या वाढदिवसावाल्यालाच तर म्या द्यायला पाहिजे बा. निदान हे कोण दिले पैसे? मग निदानच्या मामी ना, मम्मी ना. निदानच्या आईला एक पुस्तक देतो. निदान भाऊची आई आहे का इथं? एक पुस्तक घेऊन टाका बाई. आजी धन्यवाद देतो. निदान भाऊच्या आजीनं दिलं. आणि निदान भाऊ कोणाचा पोरगा? नाक्षण. नाक्षण भाऊ कोणाचे? बापूराव भाऊचे. नाक्षण भाऊ बापूराव भाऊचे चिरंजीव आहेत ना. बापूराव भाऊली ओळखतो, कारण माझं आणि यांचं नातं 2006 पासून आहे भाऊ. मी टेकडीवर आलो. तुम्हाला तुमचं काय नाव? अंकुश भगवानराव लोणे. धन्यवाद देतो. एक पुस्तक तुम्हाला आणि एक आपल्या ताईलाही. 100 रुपये निदानच्या वाढदिवसानिमित्त मिळाले. देणाऱ्यानं देत राव, घेणाऱ्यानं घेत राव. बाया म्हणत असतील 200-300 रुपये भेटलेही आले बाई. दिवसभर काम करावं लागते, 100 रुपये नाही भेटत. पण हे तुमच्यामुळे आम्हाला कोण ओळखते? आमची किंमत तुमच्या लोकांमुळे आहे. म्हणून आपल्याला 10च्या वरती 1 मिनिटही जायचं नाही. समजले? आपण कायद्याचे बांधेल लोक आहोत. 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल भाऊ. आणि लेकरांचे मोबाईल मायबापानं तपासा. बहिणींनो, मायबापाचा विश्वासघात करू नका. मायबापाला समतीत घ्या. विचारा, बाबा माझं या पोराशी प्रेम आहे. आणि मायबापालाही समजून घ्या. कारण तुम्ही ते किती मोठा आटापिटा करून वापस आणलंय पीस, ते गॅरंटी नाही राहायचं. ते तुम्ही लग्न, काही लोक लग्न लावून देतात दुसरं त्याच्या मनाच्या विरुद्ध. ते पोरगी नवरदेवा सोबत 2-3 दिवस जाते. परवा तर एक प्रकरण असं विचित्र घडलं. एकटाच पोरगा 2 भावा मिळून आणि त्याचं लग्न केलं. आणि ती मुलगी ड्युटीवर, तिच्या तो पसंत नव्हता. दुसरा प्रियकराला साथीला घेऊन त्या पोरीनं तिचा पती मारून टाकला भाऊ. अरे केवढं वाईट आहे. आणि त्या 2 भावाला मिळून एकटाच मुलगा होता. मी पाया लागतो माय बहिणींनो आणि भावांनो, प्रेम करा तर पक्क करा. प्रेमात धोकेबाजी करू नका. शिक्षणाची लेवल ठेवा. नाही तर पोरगी तू D.Ed B.Ed झाली हो आणि चालली 9वी नापास व्हायला संग पडून. काय तुम्हाला प्रेम झालं? हे कोणतं प्रेम होतो ना? ना सांगतात आज घेतली मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. गुतू दे बाई, गुतू दे गुततच असते माय. मग भीती कोणाची कशाला? नाही काय नाही, भेटो जा ना, पळून जा. अरे पळून जाणाऱ्या बहिणींनो आणि भावांनो, इथंही कुणी गुतेल गातेल असतील. उद्या घरी गेल्या एकामेकाला फोन लावा. म्हणा मी रात्री प्रबोधन ऐकलं. मला आता शाळा शिकून मोठं व्हायचं, स्वतःच्या भरोश्यावर उभं राहायचं आणि खोट्या आश्वासनाला पोराच्या बळी पडू देऊ नका. आणि बहिणींनो, कान तुमचा आला ना हो. आता पोरी कुठे आहे हो? आणि तुम्ही चालल्या भैताळ्या संग पडून. पोरीच तर नाही. आता कोणी गावात जाऊन पाहिजे तुमच्या पुऱ्या हे कोणतं लोणी खुर्द गावात जर हिंडलो ना, 50 पोरं बिना लग्नाचे सापडते. कमीत कमी 50. 250चा दाखला दिला, कारण गुरुजी आहेत. क्लिअर कट आहे ते. 250 पोरं बिना लग्नाचे. म्हणजे त्याने आता हळदीची आशा सोडावी. त्यांनी आता गुलालाकडे ओळावं. शेवटला गुलाल.
हळद लागणे कठीण. पोरीच नाही हे का झालं? पोरीची संख्या कमी होणं म्हणजे देवाचा कोप आहे काय की कोण्या देवीचा कोप आहे? हे तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. हे 95 ते 90 ते 2005 पर्यंत केलेल्या लोकांच्या कर्माचं फळ आहे. निष्पाप पोरी पोटात तपासल्या. निकटली बापाई पोरगी असली तर पोटात तपासा. धड पोरगी तपासली मारून टाकली. ती पोरगी पोटातून आक्रोश करे, आई का मारतो मला? काय वाटोळ केलं मी तुझं? विसरली तू? जिजाबाई नसती तर शिवाजी राजे नसते, शिवाजी राजे नसते तर स्वराज्य नसतं. शिवाजी राजाची तलवार ही मुस्लिमाच्या विरोधात नव्हती, अन्यायाच्या विरोधात होती. मुस्लिम समाजाचे लोक शिवाजी महाराजांच्या सोबत होते. एकमेव असा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. त्याच राजाची काय जयंती होती की ज्या राजाच्या काळात हिंदू आणि मुस्लिम आनंदानं नांदत होते. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा होतं. आम्ही उद्या सद्भावना कार्यक्रम डॉक्टर सय्यद साहेबांना ठेवलेला. चालली काय आजी? आवाजी अवघी विटाई. आजी वापस आली. आजी म्हणीन कोण्या बुहारानं आणलो मला पहिले या लोण्या कुटुंबाची भेट घेऊ दे बाई. अनुसया माता पा बरं या वयात कार्यक्रम ऐकून राहिली. अनेक लेकरांना तुम्ही घडवला आणि या तुमच्या कारभारावर पूर्ण गावासाठी वेळ दिला. आजही पा बरं भाऊ असं वाटते की त्या म्हणजे तिथं उभे आहेत आणि कार्यक्रम ऐकून राहिले. आनंद आगळा वेगळाच आहे हा. चालू दे गड्या. आम्ही आहोत. माझ्या अर्धापूरच्या कार्यक्रमातही हे दोघंही पती पत्नी आले होते भाऊ. अर्धापूरला कार्यक्रम झाला होता तेव्हाही आले होते. आज पुन्हा तुमच्या या जरी आपल्या देहरूपानं उपस्थित नाहीत पण कार्यरूपानं लोणे कुटुंब त्यांच्या पूर्णतम त्यांचं कार्य पूर्ण करत आहे आणि पुढे ते चंद्र सूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम चालत राहील भाऊ. या कार्यक्रमाला सहकार्य देणारे तुम्ही लोक आहे. मी आजीचा आभारी आहे. आजी कामधंद्याचा टाइम आहे. मला माहित आहे निंद्याचा मौसम आहे. निंदन चालू असेल ना आता तुमच्याकडे? निंदन किती रुपये रोज आहे? निंद्याचा रोज 150. आणि निंद्याचा मोठा मोसम राहते ते बाया. यावेळेस ते आमच्याकडे एक लोकगीत आहे माया वावरात मग घेऊन निंदन जाऊ देऊ आपण. कारण महत्वाचा विषय हाताळायचा. बहिणींनो पोरी नाही 250 पोरं एका गावात बिना लग्नाचे आहेत. आणि का झालं? काय झालं तर निष्पाप पोरी पोटात मारल्या. निकटरी बापाईनं पोरगी असती तर पोटात तपासली. ती पोरगी पोटातून बोलायची आई जन्म दे ग. तू विसरली काय बाई हो? जिजाबाई नसती तर शोभा नसते, भीमाई नसती तर बाबासाहेब नसते. सावित्रीला ज्योतिबाला साथ देणारी सावित्री होती. कौशल्य नसती तर राम नसते. अंजनी नसती तर हनुमान नसते. तुकडोजी महाराजाला जन्माला आणणारी मंजुळा माता होती. आणि तुलाही जन्म देणारी एक माताच होती. आई मारू नको पोटात. मुलीच्या आईच्या डोळ्यात अश्रू यायचे. बाई तुला मारावं असं मला वाटत नाही पण तुझा बाप तुला स्वीकारत नाही. तुम्हाला मुलगी नको होती समजले? तुम्ही मुलगी नकोच्या टेन्शन मध्ये एवढा आकडा पार केला की 1000 पोरं जन्माला येऊ लागले आणि 830 पोरी जन्म घेऊन राहिल्या. 1000 पोरं 830 पोरी 170 पोट्टे मोकाट हिंडून राहिले. त्याला अर्थिंग नाही भेटून राहिला. म्हणून तुमच्या पाया लागतो. जे पोरं लग्नाचे आहे त्याने आता उद्या सकाळी उठल्या कोणता कार्यक्रम करसान? 90 ते 2005च्या काळात जैन पोरी मारल्या त्याचे गलपटो पकडा. ते वय तुमच्यावर टाइम आणणार आहे. उद्यापासून त्याच्या घराची जनगणना करा. खबरदार म्हणा तुम्हीच पोरी मारल्या म्हणून. बहिणींनो आता पोरी नाही. आता बैताळ्या संग पळून जाऊ नको. एक काळ होता पहिला पोरगा म्हणे मला 95च्या काळातला पोरगा म्हणे मला फक्त पोरगी नाही पाहिजे. मला फक्त पोरगी नाही पाहिजे. पोरी सोबत एक गाडी पाहिजे. मला एक हिरो होंडाई पाहिजे. हुंडाई पाहिजे.
त्या पोरीचा बाप म्हणे घे बापा, हुंडाई घे, हिरो होंडाई घे आणि पोरगी घे. 2000चा पोरगा म्हणे मला हिरो होंडाच नाही चालत, पोरगी पाहिजे, हिरो होंडा पाहिजे, कलर टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, थंड पाणी प्यायले. पोरीचा बाप म्हणे घे बापा. आणि 2010चा पोरगा म्हणे मला हिरो होंडा गाडी, फक्त कलर टीव्ही नाही पाहिजे, मला हिरो होंडा तर पाहिजेच, कलर टीव्ही पाहिजे, पोरगी पाहिजे, पण 4 चाकी गाडी पाहिजे. पोरीचा बाप म्हणे 2 एकर वावर विकतो पण देतो, पण 2015 पासूनचा पोरगा म्हणून राहिला मला काहीच नाही पाहिजे, फक्त पोरगी पाहिजे रे. डबलची असती तर चालते रे, पण फक्त पोरगी पाहिजे. पोरीचा बाप म्हणून राहिला शानपणा करू नको, उठ, काळ तुमचा आला म्हणून आता बैताड्या संग पळून जाऊ नको, माय बापाच्या नावाले कलंक लावू नको. जोडी पाहिजे तर अशी पाहिजे, जोडी पाहिजे तर अशी पाहिजे. प्रेम करा पती पत्नीनं, धोका देऊ नका. कबीर महाराज लिहितात धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, आणि चरित्र गया तो सब कुछ गया. चारित्र्य सांभाळा. आम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान धम्म आणि त्यांचा ग्रंथ कळला पाहिजे. हे प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही पाया लागतो. मी तुम्हाला विनंती करतो, मला या खंजिरीत व्यसन द्या आणि या लग्नातले हे अनाथही खर्च टाळा. शिका मुस्लिम, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण लोक बसून. कधी तुम्ही पहा मारवाडी लोक लग्नात खर्च करत नाही, जास्त बिगार भरत नाही. लग्न करतील तर कमी लोक. कोरोनाच्या काळात बरोबर लोक जाग्यावर आले, 5च लोक लग्न लावले. लोक ना 5, नवरदेव, नवरी, गाडी चालवायले ड्रायव्हर, दोघो कोण, एक नवरीची माय, एक नवरद्याचा बाप. आणि लग्न किती वाजता लागलं कोरोनाच्या काळात? 5 वाजता सकाळी. शुभमंगल. सकाळी 5लेच. कोरोनात पुरी घडली कोरोनात. भाऊ या लग्नातल्या उधळपट्ट्या बंद करा, होणारा अनाथ एक खर्च बंद करा, नाही तर 20,000चा बँड, 35चे डीजे, 15ची दारू, 10चे फटाके आणि गाणं बांगो 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 बांगो. जो भी मांगो, जो भी मांगो, हाजिर रहूं तुम्हारी विराय. बांगो बांगो बांगो, जो भी चाहे पियर मांगो, जो भी मांगो देश मांगो, हाजिर रहूं. हाथ भंटी तेरे लिए, हे बांगो बांगो बांगो. त्याचा बाप म्हणतो खाणं मसाल्याचं वांग. हा म्हणते बांगो बांगो बांगो. असे नाचते पोरं. पोरं तर नाचतेच नाचते बाबा, पण अलीकडे पोरी बी लग्नात नाचून राहिलं. बरं सीते की उम्र प्यार की, आखिर भी साथ क्या, की बात क्या. निवृत्ती दादा लोणीची, निवृत्ती दादा लोणीची, 12वी पुण्यतिथी, ओ 12वी पुण्यतिथी. शिक्षणाचे जन, शिक्षणाची गंगा त्यांनी आणली लोहनला. शिक्षणाची गंगा त्यांनी आणली लोहनला. धार्मिक संस्था उभी केली लहान लोहनला. उभी केली लहान लोहनला. अनाथ आश्रम, प्राथमिक शाळा, अनाथ आश्रम, प्राथमिक शाळा, बुद्ध परिषदेचा कार्यक्रम. भारत माता की, शिवाजी महाराज की. किती वाजले रे? 9 म्हणणारा उभा राहा. राईट नाही, जो असशील तो 9 म्हणणारा नाही उभा. 9 आणि त्याचं आडनाव काय आहे? पुस्तक. बरोबर बोलला. ये ना, 1 मिनिट येत खरी. अरे ये 1 मिनिट ये. तू खरा प्रेमी आहेस. काय नाव तुझं बाळा? माईक मध्ये बोल.
सागर काय नाव? सागर सरनेम? लोणी लोणे. कितवीला आहे? 7वीला. वा 9 वाजले म्हणते. त्याला माहिती आहे वाजले किती, पण त्यानं 9 कहून म्हटलं अधिक 1 घंटा चालते. हे आहे प्रेम, आत्म्यातून अंतरंगातून. लायना बच्चा आहे तो, त्याच्या डोक्याच्या वरचा विषय. 7वीतलं पोरग, त्याला काही यातलं काही जास्त काही कीर्तनातलं नॉलेज आहे काय, पण ते वाजून राहिलं, तो ऐकून राहिला. पण लोणे तुला कोण बनायचं शाळा शिकून? मोठ्यानं माहित. मिलिटरी ऑफिसर. वा, तुमच्या गावात मिलिटरी मॅन पोरं जास्त होणार. हाय भाऊ शिक्षणाचा प्रभाव. लोणे साहेब तुम्ही गेले, परंतु अजरामर काम करून गेले. समजले? धन्यवाद देतो लोणे. एक पुस्तक घेऊन जाय बाबा. 9 वाजले ना? वाजले किती? किती? 9. याले म्हणते प्रेम. हे पुस्तक, या पुस्तकात एवढे गाणे गजब आहे, तू खुश होऊन जाशील, तुला आवडून जातील. तुला एवढा आनंद येईल या गाण्यात, लय गजब. या नागपूर नगरीचे ज्योत लावील क्रांतीचे, या नागपूर नगरीचे ज्योत लावील क्रांतीचे. आणि मला ही दाखवाना दीक्षाभूमी ही नागपूरची, आणि मला ही दाखवाना दीक्षाभूमी ही नागपूरची, या नागपूर नगरीचे ज्योत लावील क्रांतीचे. मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ऐकू नका. तरुण तळपदार पोरांनो पाया लागतो, भीक मागतोय. 10 मिनिटं दे, पण तुम्ही माझे वान, मी तुमचा होतो. आठवा भगतसिंगाला, आठवा संभाजीराजाला, अरे आठवा 1.5 दिवस शाळा शिकणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना, आठवा ज्यांच्या घरात लईनीची सोय नव्हती विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना, अरे आठवा या महामानवांना सुभाषचंद्र बोसला, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अरे त्या भगतसिंगापुढे मरणाच्या दारात असताना भगतसिंगांनी मरणाची आशा नाही केली, पुस्तकावरनं प्रेम कमी नाही केलं. संभाजीराजाला आठवा, त्या काळात अनाजी पंतासारख्यांनी किती त्रास दिला. आजही ती अनाजी सारखी गावागावात आहेत. आम्हाला मनुवाद आमच्या डोक्यातून गेला पाहिजे, मानवतावादी आपण बनलं पाहिजे. त्या मानवांचं चरित्र वाचा. त्यांनी तुमच्या आमच्यासाठी जीवनाची राख रांगोळी केली. स्वतः श्रीमंत होता आला असतं यांना, पण स्वतःचा विचार न करता जनतेसाठी काय केलं पाहिजे. मी माणूस म्हणून जन्माला आलो, माणसासारखं वागलं पाहिजे. आपण मरणार आहोत, मेल्यानंतर कोरोनानं हे दाखवून दिलं, विसरतो आला घमेंड, विसरतो आला घमेंड. अरे किती करोडपती आहेस, पण प्रेतही भेटलं नाही ताब्यात कोणाकोणाचं. तर कोणती विधी झाली नाही, विसरा पैशाले. अरे ज्याची लंका सोन्याची होती त्याची पुण्यतिथी होत नाही राजे. आपली कुठे 3 ग्रॅमची अंगठी बोटातली, तेच मीर होत, तेच आपट्टे हॉटेलात गेला की पाणी आणा, चहा पाठवा, पालू मारून घे, त्या सगळे द्या, त्या गोड कर्जा. शेवटी हॉटेलात आम्हाला घेते आपटून. अंगठी 3 ग्रॅमची आहे, 5200च्या भावानं जरी धरली बाबू, तरी ते 10-15,600चीच होते. तो टेबलावरला काच 21,000चा आहे. 5,000नं घाट्यात पडशील, काचावर आपटू नको. घमेंड विसर. अबे कोरोनाच्या काळात ओळख करून दिली कोरोनानं. 20,000चे कपडे अंगात होते, 25 लाखाची गाडी बसायला होती, बोटात अंगठी 50,000ची होती. पण एवढं असून बँकेत गेला, साहेबांना जर विचारलं मास आहे काय, नाही, चलो बस. एवढी मोठी संपत्ती आहे, याला किंमत नाही, पण मास केवढ्याचं? 10 रुपयाचं. त्या 10 रुपयाच्या मासाले किंमत आली. माणूस माणसाभाऊ तुटला होता, कोणी कोणाला दिसत नव्हतं. पण अशाही परिस्थितीत डॉक्टर लोक, पोलीस डिपार्टमेंट वाले, काही गरजू संस्थेनं सामाजिक कार्य केलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माणूस म्हणून आपण जन्माला आलो. आपण भांडत बसून राहिले, भाऊ भाऊ भांडता. अरे विसरा घमेंड, एकोप्यानं राहा, संघटनेनं राहा, संघटित व्हा. दारूवाले पुरले रे आपल्यापेक्षा. 30 वाल्याला भेटते, 60 एका जागी आणतात, मग डायरेक्ट अर्धा पुरले जातात. मग तिकून पिऊन आले की माहोल करतात. 2 जण दारू पिऊन आले, फुल पेले, गोष्टी सुरू झाल्या, आणि तिकून ट्रक घेऊन राहिला. आणि एक दारूवाला म्हणे या 2 लाईटाच्या मधातून जातो म्हणे आज.
तो म्हणे म्याका त्या 2 लाईटाच्या मधातून जाशील तर तुझ्या राहशील का? नाही म्हणे आजच्या तारखेत त्या लाईटाच्या मधातून जायचं आहे. तो म्हणे आवरे जाऊ नको. हा म्हणे त्या लाईटाच्या मधातूनच जाय. गेला भाऊ 2 लाईटाच्या मधातून. ट्रक होता एकच, पुरा ट्रकनं उडून टाकला, मेला. मग तो मेला. त्याच्या अंत्ययात्रेतली गर्दी कोणती? ते पेनारेच. ते पेनारेनं अंत्ययात्रेत गर्दी केली. त्याची पूर्ण बॉडी तयार झाली आणि ते फुल पेनारे जमा झाले. आणि ते पेनारे म्हणे आता ही अंत्ययात्रा आमच्या मदतीनं चालेल. त्याच्या घरात त्याच्या घरचे पाहुणे मंडळी म्हणे आपण यांच्या अंत्ययात्रेत एखादी दिंडी सांगू, एखादे वाजवणारे सांगू, पण हे दारू पेणारे म्हणे यांच्या अंत्ययात्रेत आम्ही डीजे सांगतो. डीजे. आणि डीजेवर अंत्ययात्रा चालली. आणि डीजेवर अंत्ययात्रेत गाणं कोणतं? लुंगी डान्स. आणि दुसरा आला म्हणे गाणं बोलतो. आणि चालली अंत्ययात्रा. मागचे लोक थकले. पण 2-3 जणांना त्याला सांगितलं पेनारेले म्हणे बाबू पाहुणेले बाहेर गावी जायला लागते, अंत्ययात्रा लवकर उरका. पेनारे म्हणे मरणारा माणूस आमच्या पार्टीचा आहे. हम बोलेंगे वैसा ही होंगे, तुम बोलेंगे ऐसा कभी होगा नहीं. तुम ज्यादा बोलेंगे तर खबर था. तर मग कायचं कोण बोलते ते मागचे बिचारे चुपचाप. मग दारूवाले नाचू नाचू थकले तर ते लागलं हॉटेल म्हणतात. ते म्हणे थांबा नाश्ता करा. त्यानं हॉटेल समोर प्रेत ठेवलं आणि हॉटेलात नाश्ता करायला बसले. फुल नाश्ता केला. आणि तो हॉटेल मालक म्हणे पैसे कोण देईन? हे नाचणारे म्हणे मालक बाहेर बसेला आहे. मग चला म्हणे मालकाजवळ. मग त्या बेवडेला मालकाजवळ. मालक होता झोपेल. त्याच्या अंगावर फुलं, गुलाल, फुटाणे लाया. तो मालक म्हणे इसको यायलाच पैसे मागा. हॉटेल ते नाचणारे म्हणे यायला पैसे मागा. तो हॉटेल मालक म्हणे पैसे डुबले तर चालेल पण हे उचला. हे पैसे जातील आणि हे फालतूची इपत आमच्या घरी. व्यसन काय करते पा? व्यसनाला सोडा. म्हणून निवृत्ती काका म्हणत मला दारूचं लायसन नको, कारण मला लाखो कुटुंब बर्बाद न करता लाखो कुटुंब घडवायचे, लाखो लोकांना शिक्षणाची दिशा द्यायची आहे. हे काम करणाऱ्या माणसाची गरज आहे. अरे माणसं तर लाख येतात जन्माले, या चांबड्याला किंमत आली. आपण तर जाणार आहोत. माझे गुरु सत्यपाल महाराज कीर्तन केल्यामुळे मोठे नाही झाले. कीर्तन तर अनेक लोक करतात, पण कीर्तन करून जीवनात आचरणात आणलं. माझ्यासारखे 35 जण तयार केले. सत्यपाल महाराजच्या सत्यवाणीनं 35 लोक माझ्यासारखे. मी संदीप पाल, रामपाल असे 35 पाल तयार केले. त्याचा मुलगा आहे डॉक्टर धर्मपाल. पत्नी मरण पावली त्यांची 2015 मध्ये. शरीर मेडिकल कॉलेजला अर्पण केलं देहदान. आपणही देहदान करा, नेत्रदान करा. हे डोळे कुठे विकत भेटत नाही. बॉडीतला एक अंडा पार्ट विकत भेटत नाही. अरे मार्केटला गेले तर आलू भेटतील, वांगे भेटतील, साऊंडचं काही बिघडलं तर भेटील, पण शरीरातला कोणता पार्ट न गेला तर भेटत नाही. म्हणून संकल्प घ्या. डोळे दान करा, रक्तदान करा, अन्नदान तर झालंच, इथं चष्मे वाटप दान होतं. म्हणून दोन्ही कुटुंबाचं आम्हाला आवडते का? ते कृतीच आहेत भाऊ. मी पायाला तुम्हाला या खंजिरीत व्यसन द्या. वाईट व्यसनाचा नायनाट करा. हसत राहा, खुश राहा. ने दारूवा फारवा पेनं बंद करा. मी व्यसनाबद्दल काऊन बोलून राहिलो? हे दारूचे व्यसन लय हानिकारक आहे. आणि या माय माऊलींचा कुंकपुषाचा कार्यक्रम करतात. कला माणसाला काय करते पहा. या खंजिरीनं मला पूर्ण महाराष्ट्रात हिंडवलं. बलके महाराष्ट्राच्या बाहेर गेलो मी. गोव्याला गेलो तुम्ही. गोवा गेलता तू? बाबू जाऊही नको. एक डाव गेला की माणूस यावाच वाटत नाही गोव्यातून. लय खतरनाक आहे गोवा. साऊंड वालेली विचार कसा आहे गोवा. ते हसून राहिले. एकदा माणूस गोव्यात गेला की वापसच येत नाही. म्हणजे त्या गोव्यातले लोक अलगच पीस आहेत बाबा. तुम्ही म्हणसान तू कायले गेलता बाबा? अरे बाबा माझं तिथं कीर्तन होतं गोव्यात. ते वारकरी साहित्य संमेलन आणि तिथं माझं कीर्तन. मग ते लोक म्हणे तुम्ही पहिल्यांदा आले. म्हटलं हो चला म्हणे मग तुम्हाला गोवा दाखवतो. मग समुद्राच्या काठावर गेलो. अरे बाबा जिंदगीतलं का गोवा म्हटलं येऊ नये रे बाबा. तिथं ते 80 वर्षाचे उपसरपंच, 80 वर्षाचे पण ते
हापच कपडे कोणाला तर कपडे आणि त्याच्यात एक आपल्या इकडलं पीस होतं ते ओळखू आलं आपल्या इकडलं होय म्हटलं कडे मी ओळखलं त्याला म्हटलं तू कुठचा म्हणे मी तर म्हणे तो म्हणे तुम्ही कसे काय आले मी म्हटलं तू कसा काय आला दोघंही एकामेकाला विचार म्हणे मी म्हटलं मी वाजवायला आलो बाबू मी म्हणे पाहायला आलो वाबे गोवा ते गोवाही खतरनाकच आहे बाबा भयानक म्हणून तो पोट्टे गोव्याला लय जाते मग मला लक्षात आलं म्हटलं हे गोव्याला कोण जातात लेकर तो गोवाला या खंजिरीनं गोव्याला नेलं पण कला आहे गेलं पाहिजे कुठेही पाहिलं पाहिजे ते आपल्यावर आहे घे ना चांगलं घ्यायचं शिंत चांगलं घ्या वाईट घ्यायचं शिंत वाईट घ्या अरे तुकोबाच्या कीर्तनात वेश्या गेली पण तुकाराम महाराजनं काय म्हटलं तिला वेश्येला वराची मानार रखमाई समान दुसऱ्याच्या मुली वैगीला माईचा दर्जा दिला समजले तथागत बुद्धाचा त्याग भंग करण्याकरता अनेक महिलांना पाठवण्यात आलं पण बुद्धानं जीवनात चारित्र्य ढासळू दिलं नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणत मला लोक का भेटतात माझ्याकडे पैसा आहे म्हणून माझ्याकडे शिक्षण आहे म्हणून माझ्यासोबत लोक आहेत म्हणून नाही बाबासाहेब म्हणत मी माझ्या जीवनात चारित्र्याला कलंक लागू दिला नाही म्हणून लोक मला देतात बाबासाहेबांना आयुष्यात ते सांभाळलं या मानवांचं जीवन चारित्र्य वाचा पाया लागतो भीक मागतो या बाबर खंजेरे काही वाचते ना हा डबा तर वाचते पितळी डब्यातून आवाज निघते मिळून मिसळून राहा भांडू नका सासू सुना भांडत असाल हे तुमचे भांडणे बंद करा तुमचे भांडणं तर थोड्या थोड्या गोष्टीसाठी होतात बाई लग्नात गेली लग्नात गेल्यानंतर त्या बाईला जर तिथं साडी हलकी बिलकी घेतली ना तिकडून आली ते बाई फक्त त्या बाईला एवढं विचारा तुम्ही का बाई तुम्ही त्या लग्नात गेली ते लग्न कसं झालं आग लागो त्या लग्नाला एकदम आगच एवढी आग लागा लोक तर काय झालं हो बाई तिनं मला साडी घेतली पाहिजे हे पोंदर हे तर मी स्टाईल कुशाने ठेवतो अहो बाई आदर कर म्हणून भांडणं तंटे कोर्ट कचेरी विसरा थोड्या थोड्या गोष्टीसाठी हे प्रबोधन आहे नेडा बारकावे मांडतो मी कीर्तनात बारकावे एकाची गलती शंभराले भावी जाते आता एकांड्यानं जर इथं चप्पल चोरली एकानं एका जणांना जर चप्पल चोरली त्याची गेली तो काय चुपचाप राहते तो दुसऱ्याची घालते दुसरा तिसऱ्याची घालते तिसरा चौथ्याची हे सगळे जण उद्या जर स्टँडवर भेटले काय बा लोण्याच्या घरच्या कार्यक्रमाला गेलो माई चप्पल गेली तो म्हणते माई गेली हा म्हणते माई गेलो म्हणजे एकट्या चोट्ट्याच्या 100 चोट्टे होतात चोरली कोण एकाची गलती थोडे बारकावे मांडतो मी कीर्तनात आणि महत्वाचं आहे आयुष्यात झाडं लावा झाडावर प्रेम करा फक्त झाडाखाली प्रेम करू नका प्रेमैत मरू नका भांडण तंटा कोर्ट कचेरीला विसरा या खंजिरीची कला आहे या 2 वाजवल्या तरी वाजतात भाऊ बक्षीस आणलं काका काय नाव बैनाबाई दिलीप पोहरे 50 रुपये क्रांतीबाई मारुती वायवळ यांच्याकडून 50 रुपये दोघेली पुस्तकं घेऊन जाता माय बहिणीवर मी तुमच्या पाया लागतो आणि या खंजिरीत काय राहिले हे आमचं रेकॉर्ड ब्रेक टाकलं करून लोणे साहेब तुमच्या लोकांना तुमच्यावरलं प्रेम आज रामर लोक तुमच्यावर प्रेम करत राहतील कारण तुमचं कार्य काम बोलते काम असं करा की लोक तुमच्या मागे आले पाहिजेत दरवर्षी 12वी पुण्यतिथी आहे भाऊ त्यांना दलित मित्र पुरस्कारानं शासनानं सन्मानित केलं अशा या लोणे काकाच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्व एकत्रित आलो कोणाला तरी खंजिऱ्या पाहिजे होते लागल्या तर कीर्तन झाल्यावर ने जा हे खंजिरी मंडळात कोणी उठू नका कोणी उठलो कोणाला काही झालं याची गॅरंटी मी घेणार नाही कोणाला काही होणार नाही मला या बसणाऱ्यापेक्षा उभा असणारेचा लय आनंद आला ते 2.5 घंटे बसून उभे आहेत ना भावा ते उभे असण्याच्या लय शान वाढली ना रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना वाटत असेल लोक लहान गर्दी आहे रे बाहेर लोक उभे आहेत मी तुमचा आभारी आहो 2.5 तास उभे राहिले प्रेम केलं मी एकटा काही करत नाही पेटीवादक आहे गणेश पिसावट
तबल्याची साथ देतात आमचे मित्र आहेत मुन्ना सोनोनी मुन्ना. 2 लेकरं आहेत तरी मुन्नाच आहे. हे आहेत नंदूभाऊ चांबट, ड्रायव्हर आहेत सुमेध बारसागडे. सतत कार्यक्रम चालू राहतात. आता या तुमच्या लोकांच्या प्रेमापोटी मला इथं येण्याचा योग आला. या कीर्तन झाल्यावर कोणाला खंजीर लागली तर 150 रुपये किंमत आहे. ते वाजवलं तसं वाजते चांगले. हे तुकडोजी महाराज म्हणजे फक्त भक्ती शिकवणारे नव्हते, देशाच्या सीमेवर जाऊन खंजिरी वाजवली तुकडोजी महाराजनं. जपान सोबत युद्धाची जेव्हा तयारी झाली ना तेव्हा तरुणामध्ये दोष निर्माण केला तुकडोजी महाराजानं. चीनच्या बद्दल एक भजन लिहिलं त्या काळात. तैयार हुआ ये भारत तुम्हारे साथ, अब चीनियों मैदानों में गोविंद का. आवाज देणारे तुकडोजी महाराज होते भाऊ. त्यांनी ग्रामगीता लिहिली. तथागत भगवान बुद्धाचा फोटो या ग्रामगीतेत अध्याय 8व्या अध्यायात टाकला. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याची एकची कारण प्रचार प्रभावशाली होता. जीवनात नाही तर जीवन आला कसा आणि गेला कसा असं नाही झालं पाहिजे. त्या घोड्यासारखं नाही झालं पाहिजे. जसं ती एक घोडा आलं तर मार्केटला विकायले, घोडा आला मार्केटला विकायले आणि घोड्याला गिऱ्हाईक आला. घोड्याची किंमत किती? ते घोडा आणलं होतं चोराईनं, चोरून आणलं आणि मार्केटला विकायला आणि मार्केटात घोड्याला गिऱ्हाईक आलं आणि घोड्याच्या मालकाने विचारलं घोड्याची किंमत किती आहे. तो गेलं ते चोरून आणलं त्याला काय माहित. म्हणे आला चक्कर आल्याला ते गिऱ्हाईक गेलं. जसं गिऱ्हाईक गेलं तसं 10 मिनिटानं वापस आलं. तो ते गिऱ्हाईक म्हणे आम्ही या घोड्याचे तुम्हाला 50,000 रुपये देतो. तर या चोराईला वाटे हे बहुतेक घोडं 1 लाखाचं आहे. हे म्हणे नाही देत. मग दुसरं गिऱ्हाईक आलं. दुसरं गिऱ्हाईक विचारे किंमत किती आहे. चोर म्हणे आणा गिऱ्हाईक. मग आणलं गिऱ्हाईकानं चक्कर. तर ते दुसरं गिऱ्हाईक म्हणे आम्ही याची 1 लाख रुपये देतो. चोराईला वाटे नक्की 1.5 लाखाचं घोडं आहे. मग 4 वाजले, बाजार संपत चालला. शेवटी 5 वाजता एक गिऱ्हाईक आलं. अरे म्हणे काय घोड्याची किंमत. म्हणे आणा चक्कर. आणि जब ते गिऱ्हाईक गेलं तर वापसच नाही आलं. मग पहिलं गिऱ्हाईक आलं. म्हणे का हो घोडं केवढ्याला दिलं. चोर म्हणे जेवढ्याला आणलं तेवढ्यालाच दिलं. चोरून आणलं चोरूनच गेलं. अरे या जीवनाचा काय फायदा करता तुम्ही. जन्माला आले काय केलं. काही नाही, बिडी ओढली, तंबाखू गोठला, संपलं. हे जीवन नाही. तुकडोजी महाराज भजनात लिहितात. वैशे तो जी तेरे की हे मखोळे, हे होटल में खाता है भजिए पकोड़े. जीवनच जगायचं आहे. पती पत्नी झालं, कुटुंब झालं, संपलं. हा निवृत्ती काकाचं जीवन हे सर्वांवर प्रेम. ही एवढी मोठी पाहुणे मंडळी का आली, का भंतीजी येतात. एवढं कार्य बोलते, त्यांचं कुटुंब ते काम करते. मी सर्व कुटुंबातील मंडळींना, माय माऊल्यांना, अनुसया मातेचे सर्व मंडळीचे खूप खूप आभारी आहोत. त्यांचे नातू पंतू सर्वांचं कोणाचं नाव सुटलं माफ करता. खंजेऱ्या मी एकत्रित करतो भाऊ. 1 2 3 4 5 6 7 वाजवतो. मजा 7 वाजता भाऊ. काही वाजते कला, काही तुम्हाला वाटीन ते. एका मिनिटात तमाशाच्या ढोलकचा आवाज देते खंजिरी. काही वाजवा. चोंडक वाजते व चोंडक खंजिरीतून चोंडक. रेल्वेत नेतो खंजिरीतून तुम्हाला
जसं कोणाला बिळी वळ्याची कला आहे, पण ह्या कला अशा ठेवा आजरामर वाद्य कलेनं तुमच्या पाया लागतो. कोणाला साहित्य लागलं, खंजरी लागली तर कीर्तन झाल्यावर घेऊन जागा. हे वाजवली कशी वाजते पाय बोटाने आवाज देते. गावच्या सर्व कार्यकर्ता मंडळींना आदरणीय चव्हाण साहेबांची तुमच्या इकडे मोठी पुण्य आहे. विदर्भातलं पाणी भाऊ ज्यांनी आपल्या या मराठवाड्याच्या भागात आणलं शंकरराव चव्हाण साहेबांनी, मग ते आदरणीय आबासाहेब लहानकर असो की मग त्यांना साथ देणारी सर्व मंडळी भाऊ, आदरणीय चव्हाण साहेब असो, आदरणीय संजय भाऊजी लहानकर असो की आमची आदरणीय संजय दादा लोणे असो, हे सर्व पाहुणे मंडळी गावकरी लोक, माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करजा. आणि सत्य विचार आपणासमोर मांडले, परंतु अलीकडे सत्य बोलणाऱ्यालाच संपवल्या जात आहे. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळात विचारा, आमचे उपसरपंच म्हणतील मात मागा लागला काय विधवता. मला आनंद आला. जुन्या काळात काय होतं, पहिले घड्याळ नव्हता तर कोंबडा बाग द्यायचा. कोंबडा जागतिक सकाळी 4 वाजता लोकांनी उठवाय, तो कोंबडा लोकांनी जागृत कराय. मग एखाद्या दिवशी बाजाराच्या दिवशी जर कोणाला लोकांना बाजारात भेटलं नाही, मग लोक हिंडत, गावात काहीच नाही भेटलं, मारे तो कोंबडा आहे. जो कोंबडा लोकांना जागृत करे, घरी पाक दे, लोकांना उठवाय आणि त्यानेच लोक कापत. मग तो कोंबडा म्हणे मी इथं चांगलं काम करतो रे, झोपलेले लोकांना झोपीतून उठवतो आणि मलाच कापून राहिले. आज असंच होऊन राहिलं भाऊ. सत्य बोलणाऱ्यावरच वार होतात, खरं करणाऱ्यालाच त्रास होते. तुम्ही पाहित ना विधानसभेतलं ते, विधानसभेत आता असं चालू आहे जसं की नळावर भांडणं चालू आहे. बाहेरचे कसे भांडणं चालतात असे भांडणं. तुकडोजी महाराजाचा पुरावा आहे, माझं म्हणणं नाही भाऊ. कारण 50 वर्ष अगोदर तुकडोजी महाराजांनी एका भजनात लिहिलं, राज्यसभा में न्याय न होगा, राज्यसभा में न्याय न होगा, ऐसा एक दिन आएगा, सच्चे को तो होगी रे फांसी, झूठा मजाक उठाएगा, सच्चे को तो होगी रे फांसी. हे जात नाहीत घरी. आज पुन्हा वाचलो भाऊ, तो 2027 मध्ये भेटू. कारण हे आमचं 5 वर्षाचं गेशिंग आहे. माझे गुरु दर 5-6 वर्षाला येत राहिले, पण या लोणे कुटुंबावर आणि आमचं काय रक्ताचं नातं आहे, त्यांना कोणाला की ते टाळल्या जात नाही. प्रेम आहे सदैव आमच्यावर, प्रेम तुमचं राहो आणि तुमच्या लोकांचं प्रेम आमच्यावर आहे. हे आमचं सौभाग्य आहे. आम्ही कोणामुळे मोठे आहो? तुमच्यामुळे. तुम्हाला वाटते काय? नाही तर काय किंमत 2 वर्ष आमचे गंमतचे हाल झाले काय कोरोनाच्या काळात. आमच्या घरातले आम्हाला तंग आले, ते कधी जाता बे घराच्या बाहेर. मी कोरोनाच्या काळात रिकामा टाइम होता. माझं गाव, मी अंजनगाव सुरजीला राहतो आणि तिथून 22 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे ग्रामीण खेळा त्रंबापूर. मग मी एसटी स्टँडवर उभा राहू, एसटी न गावात जाऊ, तर एक माणूस माझ्याजवळ उभा राहिला. मला म्हणे का हो काय दिवस माणसाची येतील सांगता येत नाही. म्हटलं काय झालं? पहा बरं म्हणे तुम्हाला एसटी ने हिंड्याचा टाइम आला, त्याच्या मतानं पुरा पैदल झाला. कोरोना काळात कीर्तन बंद, कपडे फाटेल तुटेल, मी वावरात जाऊ आनंद घेऊ. पण मी म्हटलं तो बोललो सुरूच त्याचं, सांगता येत नाही माणसाचं काय होईल. कोरोनानं पहा बरं काय केलं, तुम्हाला एसटी ने हिंड्याचा टाइम आला. मग आली एसटी, जशी एसटी आली तसा एसटीत मी बसलो, त्याने बसवलं माझ्याजवळ. मी म्हटलं थांब. मग आले कंडक्टर. मी म्हटलं थांब तिकीट नको कळू. पण ते चबर ते म्हणे तुमचं तर 2 वर्षापासून कीर्तन बंद आहे, तुम्ही माझे तिकीट काढता काय? थांबा आजचे दिवस मला काढू द्या. म्हटलं थांब ना. मग कंडक्टर साहेबाला विचारलं, साहेब आम्ही दोघं जण आहोत. माझ्या खिशातलं पाकिट काढलं, पाकिटातलं कार्ड काढलं आणि साहेबाजवळ दिलं. साहेब म्हणा विचारलं किती जण आहे? म्हटलं 2. ठीक आहे म्हणे. साहेब गेले पुढे, तरी हे चबर मला म्हणे का हो हा जांगळ गुट्टा कुठून? अरे म्हटलं मी काय केलं? म्हणे हे फुकट फाकट एसटी संघ कनेक्शन कसं लावलं? म्हटलं शांतीले धर. मग कंडक्टर साहेबाला पुढे जाऊ दिलं. म्हटलं बाबू तुला काय वाटलं कोरोनाच्या काळात कीर्तन बंद आहे म्हणून पुरा पैदल झालो?
ग्रामगीता वाचली, पैसा नियमाने मिळविला, तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देईल जीवाला जीवन माझी. पैसे कमावणं नव्हे खरी संपत्ती, वेळ काळ परिस्थितीनुसार चाला लागते. तारतम्यानं गाडगे बाबाचा विचार मी वाचला. तुला काय म्हटलं मी एसटीने फिरून राहिलो म्हणून एकदम हे झाला काय? असं नको समजू बाबा. मी आजही वावरात काम करून राहिलो, पुढेही वावरात काम करीन, शेवट लोक करीन. आणि मी जे कार्ड दिलं हे कार्ड चिवत्या बनवायचं नाही. मला मरेपर्यंत एसटी फुकट आहे म्हटलं. मला महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा पुरस्कार भेटला आणि त्याच्यात एसटी मोफत आहे. म्हणून मी मरेपर्यंत एसटीनं फुकट हिंडू शकतो बाबा. आणि कोणामुळे? हे तुमच्या पब्लिकच्या प्रेमामुळे आहे. तुम्ही लोक आहे जसं यांना दलित मित्र पुरस्काराने सन्मानित, अनेक सुविधा आहेत भाऊ. माझ्या गुरूंना दलित मित्र पुरस्कार आहे. आणि कोणामुळे ताकद आहे आमची? तुमच्या लोकांमुळे. म्हणून तुम्हाला वंदन आहे. तुम्ही वाचले पाहिजे, तुम्ही जगले पाहिजे. म्हणून तुम्ही दारूची बोटल बंद करा. दारू प्यायची नाही मागले हो तुम्ही. तो दारूच्या विरोधात आवाज उठवा. पाया लागतो. आता 10 वाजून राहिले. बंद करणं काळाची गरज आहे. कोणाला साहित्य लागलं